बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी हर हर भारत माता की पाहे पा ध्वजेचे चिरगुट पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. अरे गेलो म्हणून गेलो. मी त्याला म्हणलं लाईट जाण्याची शक्यता आहे, सावध राहा. सुरुवातच केली त्यांनी लगेच. पैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसीपत्र ते केवडे राहू चालवे आपल्या पाडे. पैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बापरकुमा देववरदा सांभाळावे आपल्या ब्रिदा. पैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पांडुरंगा करू करे चरणा त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने बाबा जी सद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. डॉक्टर अविनाश पोळ यांनी सत्काराला दिलेल्या उत्तरामध्ये एक वाक्य सांगितलं की धंदा डॉक्टरांचा असल्यामुळे आणि डेंटल स्पेशालिस्ट असल्यामुळे अतिशय थोड्या जागेमध्ये जास्त काम करावं लागतं. हे मी का सांगितलं हे का सांगितलं हां अगदी बरोबर आहे. थोड्या वेळामध्ये मला जास्त सांगायचं आहे आणि चिडचिडायचं नाही बरं का. चिडायचं नाही बाळासाहेब, चिडायचं नाही. पण तुम्ही चॅलेंज जिंकलेलं नाही. विठ्ठला विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला. आता पोरं काय म्हणतील, तुम्हीच आबाई भांडऱ्यांनी जास्त बोला म्हणला. मी त्यांना म्हणलं की आपल्या चुका मग वक्त्यावर बंधनं घालून जमत नसतं ना. इतके लाख मोलाचे ते वक्ते आहेत, आपण त्यांना 15 मिनिटातवर काय आपल्याला शोभत नाही. त्यामुळं नाहीतर शेवटी मी तुम्हाला सांगितलं मी तुमचाच आहे, त्यामुळं ॲडजस्टिंग आपल्याकडे आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही लेट झाला तर त्या वेळेचं ॲडजस्टिंग मी करायचं. समजा मी आज लेट झालो तर तुम्ही थोडंसं, आता काही तसं रोजच्यासारखं नाही, आज जरा दमदार पोळ्या आहेत आणि गारेगार लस्सी बी पोटात आहे, त्यामुळं काय लगेच काय घातीवर आणि येण्यासारखं नाही. आज कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे आणि 2 दिवसाचा प्रवास असा आहे की मानवी जीवनामध्ये आत्मोद्धार करण्याचं भान पाहिजे. मगाशी भंडारी साहेबांच्या व्याख्यानामधलं वाक्य माहिती आहे आपल्याला की उद्धरेदात्मन आत्मानं नात्मानं मांसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैवरपूर आत्मनः. खरं म्हणजे व्यसनमुक्तीचा प्रचार करणाऱ्या मुलांच्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा.
त्यांनी तो पाठ केला पाहिजे, थोडासा संस्कृतचं संत घेऊन पाठ केला पाहिजे आणि त्याचा अर्थ बरोबर करून लोकांना तो सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदीच तो श्लोक पाठ होत नसला तरीसुद्धा माझा मीच झालो शत्रू किंवा आपापणा घात कर, हे एकोबंद करा. पहिला एकोबंद करा, मला आवडत नाही ते. आपापणा घात कर, शत्रू झालो मी दावेदार, हे प्रमाण म्हणजे व्यसनमुक्तीसाठी ते चांगला श्लोक आहे. उद्धरेदा आत्मना आत्मानम, आपला उद्धार आपणच करायचा असतो. ना आत्मानम अवसादयेत, आपला आपण घात करू नये. आपला घात दुसऱ्यानं केला तर ते आपण समजू शकतो, पण आपला घात आपल्याकडून झाला तर ते योग्य नाही. कोणी तुमचा खून केला तर तुमचं जीवन दुर्दैव आहे असं आम्ही म्हणू शकतो, पण तुम्हीच तुमचा खून केला तर तुम्ही दुर्दैव असं म्हणता येत नाही. आपणच आपला खून केला तर त्याला दुर्दैवी नाही, प्रमादी काल सांगितले, त्याला प्रमादी म्हणतात. तो दुर्दैवी नाही, तो प्रमादी आहे. व्यसनांच्या नादानं आपलं जीवन बर्बाद करणारी जी माणसं आहेत ना, ती दुर्दैवी नाहीत, अभागी नाहीत, ती प्रमादी आहेत. नात्मान अवसादेत म्हणून गीता असं सांगते की आत्मैव आत्मनो बंधू. विचार केला तर आपणच आपला सखा आहोत, विचार केला तर आत्मैव रिपुरात्मनः, आपणच आपण बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. सन्मार्गावर चाललो तर आपण आपले बंधू आहोत, कुमार्गावर चाललो तर आपण आपले शत्रू आहोत. जगद्गुरू शंकराचार्यांचं प्रश्नोत्तरी नावाचं एक प्रकरण आहे आणि आपल्या सदाचार मकरंदमध्ये ते आपण समाविष्ट केलेलं आहे. व्यसनमुक्त संघाला माझी एक विनंती आहे की कोणत्याही संस्थेमध्ये जेव्हा ते कार्यक्रम केले जातात तेव्हा कार्यक्रमाच्या अगोदर त्या संस्थेचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन पहिलं बोर्डावर मांडलं जातं. याला अपवादाची संस्था असेल तर त्या संस्थेचं नाव आहे व्यसनमुक्त संघ. व्यसनमुक्त संघ आपलंच वाङ्मय त्याची प्रसिद्धी पाहिजे तशी करत नाही. तर व्यसनमुक्तीच्या प्रचारामध्ये सदाचार मकरंद हे जे आपलं वाङ्मय आहे, तो सदाचार मकरंद हा व्यसनाधीन झालेल्या माणसाला बदलण्यासाठी इतका उपयुक्त ग्रंथ आहे का त्याच्यासारखा उपयुक्त ग्रंथ तो कोणताच नाही. त्याच्यामध्ये आपण हे प्रकरण घातलेलं आहे. खरं म्हणजे त्याचा अर्थ दिला पाहिजे होता, पण अर्थ देता आलेला नाही. तर त्या प्रकरणामध्ये जगद्गुरू शंकराचार्यांचा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे की ते विचारतात, बुवा के शत्रवस्संती, ऐका संस्कृत आहे, के शत्रवस्संती. एक प्रश्न आहे की शत्रू कोण? शंकराचार्य के शत्रवस्संती, त्याचं उत्तर देऊन द्या निजेंद्रियानी. शत्रू कोण? स्वतःची इंद्रिय. पुढचा प्रश्न मित्रांनी कानी. पुढचा प्रश्न आहे शत्रू कोण आहेत? इंद्रिय आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनी कानी, मित्र कोण? त्याचं उत्तर आहे तान्यव मित्रांनी जितानी यानी. पुढचं उत्तर आहे शत्रू कोण आहेत? इंद्रिय आहेत. मग मित्र कोण आहेत? तीच इंद्रिय मित्र आहेत. केव्हा? जेव्हा ती जिंकलेली असतील तेव्हा. विठ्ठला विठ्ठला गतिया तो गती मनाची गतिया मन लावा एक साधू संगी, मन लावा एकांती साधू संगी, मन लावा साधू संगी.
प्राप्ती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे. तर तात्पर्य भाग असा की जीवनाचा उद्धार करून घ्यावा, पण जीवनाचा उद्धार करण्याचं भान सर्वांना राहत नाही. ज्यांना भान राहत नाही त्यांना सामान्य म्हणावं, मग पामर असतील किंवा विषय असतील. ज्यांना ते भान होतं त्यांना मुमुक्षु म्हणावं. ज्याला उद्धाराचं भान आहे तो मुमुक्षु आहे. सगळेच मुमुक्ष उद्धार एकदम करू शकत नाहीत, कारण मग त्याच्यामध्ये मुमुक्षुमध्ये 2 प्रकार सांगितले. विसरला का? एवढेच तीव्र मुमुक्षु आणि मंद मुमुक्षु 2 प्रकार सांगितले. जे तीव्र मुमुक्ष आहेत त्यांच्यासाठी प्रमाण सांगितलं, एकी केली हातोबळी ठायाबळी. त्यांच्यासाठी गोष्ट सांगितली, एवम निश्चय जयाचा द्वारी अध्यात्म ध्रुवदेव. ध्रुवासारखे मुमुक्ष आहेत की जाताना देवाच्या प्राप्तीसाठी तळमळत होते, येताना देवाची प्राप्ती करून आले होते. हे तीव्र मुमुक्ष आहेत. हे तीव्र मुमुक्षुत्व सगळ्यांच्याकडे नसतं. आपण परमार्थी करणारी माणसं आहेत. आळंदी पंढरीच्या वाऱ्या करतोय. मी काल सांगितलं ना आपल्याला, ध्रुवानं फक्त 4 महिन्यामध्ये देवाची प्राप्ती केली. फक्त 4 महिन्यामध्ये. कशी केली ते सांगितलं. आपल्यामध्ये बऱ्याचशा जणांचे चातुर्मासाचे सुवर्ण महोत्सव झालेत. त्यांनी चातुर्मासात पंढरपुरात राहतात, त्याला 50 वर्षे झाली. बऱ्याचशा जणांच्या चातुर्मासाचे सुवर्ण महोत्सव झाल्यात. पण फरक काय नाही, जैसे थे जहाँ थे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. यांना मंद मुमुक्ष म्हणतात. म्हणजे काय? उद्धाराची जाणीव आहे, परंतु प्रयत्नांचा अभाव आहे. जसा प्रयत्नांचा अभाव आहे तशी उद्धारासाठी जे संयमन लागतं, जो निश्चय लागतो, तो निश्चय त्यांच्याकडे नाही. आपण एक लक्षात घ्यावा. असं आहे, बागायत क्षेत्रातली जी माणसं आहेत ती बागायत करतातच. मान खटाव तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्यांना वाटत नाही का पाऊस लावावा, पण लावू शकत. ऊस लावण्याची तळमळ आहे पण लावू शकत नाहीत का? त्यांना निसर्गाचं सहकार्य नाही. तसं आपल्याला उद्धार करावं असं वाटतंय, पण इंद्रियांचं सहकार्य. मग त्याच्यासाठी परमार्थामध्ये दुसरा मार्ग आहे की ज्याच्यावर कीर्तन मी संपवलं होतं, तैसा मी एकपतीत. मग भगवान परमात्म्याला शरणागती हा दुसरा मार्ग आहे. ज्ञानोबारांनी तो मार्ग पत्करलेला आहे. तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित. मी पतित आहे, मला त्याची जाणीव आहे. मी बोललो आपल्याला की पुढं राया जतन करीत आहे कष्ट, याच्या अनुसंधानानं पुढं जो आपण चरित्रभाग सांगतो त्या दृष्टीनं पूर्वार्धामध्ये जास्त वेळ आपल्याला थांबता येत नाही, म्हणून अधिक चिंतन करता येत नाही. चिंतन करण्याचं येण्यासारखं तसं भरपूर आहे. तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित. उद्धाराची जाणीव आहे, उद्धाराची तळमळ आहे, पण उद्धार करण्याचं सामर्थ्य नाही. अशा वेळेला एक परमार्थामध्ये चांगली संधी आहे की भगवान परमात्म्याची शरणागती पत्करावी. त्याचा स्वभाव असा आहे, जगामध्ये एक भगवान परमात्मा असा आहे की जो शरण येतात त्यांचे गुणदोष कधी पाहत नाही. पहा किती आले शरण समानाचे केले, नाही विचारिले गुणदोष कोणाचे. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी. भगवान परमात्मा गुणदोष न पाहता. आपण एक लक्षात ठेवा, म्हणजे व्यसनमुक्तीला मी कमी समजत नाही, पण व्यसनमुक्तीमध्ये आणि वारकऱ्यामध्ये थोडासा फरक आहे. व्यसनमुक्तीमध्ये असा नियम आहे बाप्पा, व्यसनमुक्तीमध्ये असा नियम आहे की 10 व्यसनं नसतील तरच या, आहे का नाही? कसा नियम आहे? 10 व्यसनं नसतील तरच या. वारकऱ्यात असा नियम आहे, सगळे असतील तरी या. विठ्ठला विठ्ठला. आता हे वारकऱ्यांचं भूषण आहे का दूषण? आपले त्याचं चिंतन त्यांनी करावं. पण लक्षात ठेवा, इथं असं आहे, इथं हे वैशिष्ट्य आहे. मी असं म्हणतो की व्यसनमुक्तीच्या कामाला नाव ठेवणाऱ्या लोकांनी कधीतरी या ठिकाणी 3 दिवस राहावं आणि एवढ्या 3 दिवसामध्ये चुकून का होईना पण गुटख्याची पुडी चगळणारं एवढं एखादं पोरगं ह्या 1200 मुलात दाखवावं. आम्ही त्यांची पाठतो पडतो. तुम्हाला हे कौतुक वाटत नाही का?
अरे 25 माणसाच्या दिंडीमध्ये खिशात 36 पुढे येत्या. विठाला विठाला. आणि 1200 लोकांकडे एक पुढी नाही. आज सकाळच्या पोरांची भाषणं ऐकली की तुमच्या डोळ्यात पाणी येईल ना. त्या बारक्या बारक्या मुलांनी सांगितलं की इथे तोर चहा पित होतो, लई मला चहाची तलप होती, पण आता मी पिणार नाही. तुम्हाला एक कौतुक वाटत नाही का? एक लक्षात ठेवा, म्हणजे तेवी मी तया जैसे असती तैसिया, याचा अर्थ असा नव्हे जैसे असती. आपण तो चुकीचा अर्थ केलाय. आपण तो गृहीत धरलाय जैसे असती तैसिया. यह होटल सबके लिए खुला नाही, हे लक्षात ठेवा. का सांगितलं मी? भगवान परमात्मा स्वीकारतो, पण स्वीकारताना शरणागतीची वाट पाहतो. लक्षात ठेवा, तसं स्वीकारत नाही. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नकोनिया घेतला पटा. हा भगवान म्हणतो ही गोष्ट खरी, पण ते भगवान परमात्मा झोपटपट्टीवारल्या लोकांसाठी म्हणत नाही. लक्षात ठेवा, नाहीतर तिथं जाऊन त्यांचा उद्धार केला असता त्यानं. भगवान परमात्मा तिथे गेला असता उद्धारासाठी. भगवान परमात्मा म्हणतात त्यांनी मला शरण आलं पाहिजे, तोपर्यंत मी त्यांच्याकडे जाणार नाही. पण शरण जर आला तर मग गुणदोषाचा विचार करत नाही. मग कसे कासनात पुंडलिक रायनी देवाला हे साकडं घातलं की बाबा आमचे वारकरी साधे भोळे आहेत, त्यांना लवकर नाही जमायचं ते हॉटेल बंद करणं, चहा बंद करणं, नाही एवढं घडायचं आपलं. तूच जरा ॲडजस्ट करून घे. मूड पापी जैसे तैसे. आणि भगवंतांनी ते तुका म्हणे खरे झाले. एका बोले भगवंतांनी ते कबूल केलं का नाही? भगवंतांनी ते कबूल केलं. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात देवाला की तुम्ही आमचा उद्धार करावा. आम्ही पतित आहोत, तुमची मुद्रा धारण केलेली आहे, पण तुम्ही आमचा उद्धार करावा. तुम्ही आमचा का उद्धार करावा? ते तुमचं ब्रीद आहे म्हणून. बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे 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 बापर हा परकुमादेवीवरदा सांभाळावे. आपल्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबाराय देवांना स्मरण देतात की तुमचं ते ब्रीद आहे. कोणते ब्रीद आहे? तेवी मी तया. शरण आली, जे शरण येतात त्यांना भगवान परमात्मा अंतर देत नाही. मग भगवान परमात्म्याचं वैशिष्ट्य काय? मग लक्षात ठेवा. तर भगवान एकदा माझी शरणागती होती. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी, या लागी शरणागता शरण्य मीच आहे. फक्त मी एकटा आहे म्हणून त्यांनी मलाच त्यांनी शरण यावं, अशी देवाची ब्रिदावळी आहे. आता ती देवाची ब्रिदावळी कुठे आहे तेवढं फक्त सांगतो आणि मग पूर्वार्ध संपवतो जवळजवळ. देवाची ती ब्रिदावळी कुठे आहे? ही देवानं केलेली ब्रिदावळी म्हणजे निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं खोटं आश्वासन नव्हे. ही देवाची ब्रिदावळी कुठे आहे? कुरुक्षेत्रावर 18 अक्षवेणी सैन्याच्या युद्धाला सुरुवात होऊन शस्त्राचा घनघनाट चालला होता. त्यावेळेला समरभूमीच्या कुरुक्षेत्रावर उभा राहून अर्जुनाला अभय देताना छातीवर हात ठेवून भगवान सांगतात
तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागर. ही ब्रिदावळी घरात बसून दिलेली नाही. असं आहे. आमचं काही तुमच्या राजकारणाला विरोध नाही बरं का, पण कधी तर सोनिया मॅडमला विचारा, म्हणावं 1 कोटी नोकऱ्यांचं काय झालं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये होतं का नव्हतं? 1 कोटी युवकांना नोकरी देणार होती. लक्षात. उलट दरम्यानच्या काळात 1 कोटी लोक कामावरनं कमी झाले. मुदतपूर्व रिटायरमेंट. जाऊ दे, आपल्याला तिकडे घसायचं नाही. हे आश्वासन नाही, हे ब्रिदावळे आहे. भगवान परमात्म्याची ब्रिदावळे लक्षात ठेवा. काय? तेषामहं समुद्धर्ता. फक्त गीतेतलंच सांगतोय आता, बाकी सांगत नाही. भगवान परमात्मे ब्रिदावळे तेषामहं समुद्धर्ता. भगवान सांगतात, अर्जुन ऐक, अनन्याः चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. LIC नवं. हप्ता भरल्यावर हे विठ्ठला विठ्ठला. LIC सांगते योगक्षेमम. लक्षात आलं का नाही? सिंबल योगक्षेमम. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, क्योंकि तुम्हें बात करने के लिए विठ्ठला विठ्ठला. त्या LICचा अभय भंडारेंनी एवढा खीस काढलाय म्हणता, राम 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 राम. त्या माणसानं भयान अभ्यास केला LICचा फार, आणि त्यांनी कंपनीवर केस बी घातलेले. बाकीचा विचार सोडून द्या, पण तुमच्यापैकी मुलांना आम्ही जाता जाता संदेश म्हणून सांगतो की कोणी तुम्हाला प्रलोभन दाखवायला आलं तर LICच्या कोणत्याही एजंटला भूलू नका. फक्त आता जे अडकले असतील ते सुभाषबाबू इथं आहे, ज्ञानराज आहे, विचारा त्यांना, भारत आहे, विचारा त्यांना काय काय झालं ते. अरे भानदास वैरट कुठं आहे का? गेला आहे का? हात वर करतो का? कुठेच आहे? मिळालं का नाही अजून? 3 लाख 3 लाख अडकून बसलाय. ते आता त्यांना सांगतो, याज नको, मुद्दल तर द्या की. ह्याला म्हणतात याजाला सुकला योगक्षेमम ठाला ठाला. सगळ्या नवीन मुलाला विनंती आहे, LICला फसू नका अजिबात. आपल्यातली जी फसलेली मुलं आहेत त्यांना अगोदर विचारा त्यांना जाऊन अगोदर काय वाटोळं झालं आहे ते. हे भानदासनं 3 लाख रुपये 3 वर्षे ठेवल्यात. 3 लाख रुपये 1 वर्ष ठेवलं तर आप्पा व्याज होते 30,000 आहे. 3 वर्ष ठेवलं तर 1 लाख व्याज होते. 3 लाखाच्या आत्तापर्यंत 4 लाख झाले असते. हे बंडल माझं जाऊ द्या, त्याच्यावर आपल्याला जास्त विस्तारपूर्वक बोला आता अधिकार बी नाही, वेळ बी नाही. तरी योगक्षेम भगवान परमात्मा सांगतात, मी त्याचा ही ब्रिदावळे आहे. आणि अजून एक सांगतो, आज भगवान परमात्म्यांनी सांगितलेलं सांगतोय तुम्हाला मी, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जगामध्ये भगवान परमात्म्यासारखा, श्रीकृष्णासारखा कोणी मोठा नाही झालं ना. आपलं दुर्दैव, आपण त्याला समजावून शकलो नाही. भारतीयांचं दुर्दैव, भारताचे क्रांतिकारी महापुरुष झाले, युगपुरुष झाले, त्यांनी समजावून घेतलं नाही. त्यामध्ये न समजावून घेतलेला सगळ्यात मोठा महापुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. समजावून घेतलं नाही आपण, त्याचा दुरुपयोग केला. तमासगिराने केला म्हणून कीर्तनकार बोंबलते सगळे. तमासगिराने केला. आणि परमार्थातल्या कॅसेटने काय धिंगाणा लावला आहे? ह्या कॅसेटने धिंगाणा काय लावला आहे? कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली. का कृष्ण काय लाईन मारायला येतो काय विठ्ठला? युगपूर एक लक्षात ठेवा, तोच वक्ता, तोच गुरु अधिकारानं सांगू शकतो की तू किती पाप कर, मी तुझा उद्धार करतो, तुला पापातून मुक्त करतो. असं सांगण्याचं धाडस जो निष्पाप असतो तोच करू शकतो, अन्य नव्हे. भगवान परमात्मा खात्री बोलतात, अहं त्वा सर्व पापेभ्यो. अर्जुनाला पापाची भीती होती ना, यांना मारल्यानंतर पाप होईल. मा शुचः सर्व धर्मान परित्यज्य हा श्लोक कूटच्या यादीमध्ये घालून विद्वान पंडितांनी सर्व धर्मान या शब्दाचा किस काढण्यासाठी आपण जीवन घालवलं.
सर्व धर्मान म्हणजे काय जीवन घालवलं. पण दुर्दैवाने त्या पंडितांनी त्याच श्लोकाचा उत्तरार्ध तपासण्यासाठी 1 तास बी घालवला नाही की भगवान काय म्हणतात. अहंता सर्व पापेभ्यो. ज्या श्लोकाचा पूर्वार्ध पाहण्यासाठी पंडितांनी जिंदगी खर्च केली, त्यांनी उत्तरार्धाला एवढं का अपेक्षित मानलं सांगा. की तो भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो, मी तुला निष्पाप करतो, काळजी करू नकोस. बाप रकुमा ज्ञानोबाराय सांगतात, ही तुझी ब्रिदावळी, सांभाळावे आपल्या ब्रिदा. आता फक्त तुकोपर्यंत एक प्रमाण सांगतो. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो छोटीशी. एक 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई त्याला आंघोळ घालते. आंघोळ घालताना रडते. पोरगं, आई तू काय रडतेस ग? बाळा, तुझा नामचा संयोग जास्त नाही रे. म्हणजे तुझा नामचा संयोग अजून फक्त 7च वर्ष आहे. म्हणजे अजून 7 वर्षानं तू मरणार आहेस. कसं काय? आईनं सगळा इतिहास सांगितला. मुलगा होत नाही म्हणून त्याच्या आईवडिलांनी भगवंताची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले, आम्हाला पुत्र द्या. भगवान म्हणले, पुत्र देतो. कसा पाहिजे सांगा. कसं म्हणजे अल्पायुष्य का दीर्घायुष्य? अल्पायुष्य पुत्र कोण मागेल तुमच्यापैकी? कोण मागेल? नाही मागणार ना. काय मागाल? दीर्घायुष्य. भगवान परमात्मा म्हणले अल्पायुष्य का दीर्घायुष्य? ते म्हणले दीर्घायुष्य. नाही, तसं नाही. भगवान म्हणले अल्पायुष्य देतो पण तो सद्गुणी असेल. दीर्घायुष्य देतो लालू प्रसाद सारखा असेल. मार्कंड्याचे आई वडील शहाणे होते, आपल्यासारखे बावळट नव्हते. ते म्हणले नको, मग आपला अल्पायुष्य बस. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्खा शतान्यपी एकच चंद्रो तमोहंती नच तारांगणोपीच. एक गुणीपुत्र चांगला जास्त नको लागला. व्यसनमुक्तीचं काम लक्षात ठेवा. सचिन शिंदेचं नाव सगळ्यांनी सांगितलं आहे. त्यांचा आदर्श अनेक मुलांनी घेतला आहे. एका मुलीनंतर परत ॲबॉर्शन करण्याचा प्रसंग येऊ नये याचा आदर्श त्यांनी समाजाला घालून दिला आहे. मुलगी असली तरी थांबायचं, मुलगा असला तरी थांबायचंच नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, ॲबॉर्शनवर बोलण्याचा हक्क फक्त व्यसनमुक्ती मुलांचाच आहे, बाकी तुमचा अधिकारच नाही. जा, त्यांनी ठरवलं एका मुलावर थांबायचं म्हणून त्यांचा अधिकार आहे. असं आहे. इथं मुलगा पाहिजे म्हणून मुलीचं ॲबॉर्शन करणारे, 3 मुलीचं ॲबॉर्शन करणारे कितीतरी कीर्तनकार आहेत. कशाला नावं सांगायला होत्या मला बेनकामाची. परत आणखी लोक वैतागतात तुम्ही सारखी संप्रदायावर टीका करता म्हणून. काय आणि तुमच्याकडून आदर्श गावा लक्षात. सचिन शिंदेचा आदर्श भैया शिंदेने घेतला. भैया शिंदेला एकच मुलगी आहे का नाही? जाऊ द्या. विषय काय आहे? वरम एको गुणीपुत्र नाही म्हणले, 14 वर्षाचाच बस. 14 वर्षाच्या आयुष्याचा मुलगा मिळाला. त्यांचं नाव मार्कंडे. म्हणून आई रडत होती. मुलगा फार चुनचुन होत. आई त्यानं विचार केला, आयुष्य वाढवता येईल का? आयुष्य वाढवता येईल का? मी तुम्हाला सांगतो, आयुष्य वाढवता येईल नक्की. व्यसनमुक्तीची आयुष्य वाढवता येईल. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही दुराचारापासून, दुर्गुणापासून, दुर्विकारापासून, दुर्व्यसनापासून बाजूला ह्याला काय होईल? आयुष्य वाढेल का नाही? परमार्थामध्ये आयुष्य वाढता येतं, वाढवतं. लक्षात ठेवा. काहीतरी विचार केला. एक दिवशी तो म्हणला, आई अजून मी 7 वर्षांनी मरणार. हो, आत्ताच मिळलो असं गृहीत धर, मी जातोच. त्या मुलानं आईबापाची समजूत घातली. 7व्या वर्षी घराच्या बाहेर पडलं. चांगली कथा आहे. भगवान शंकराची अशी उपासना केली. 14व्या वर्षी यम आला. 14व्या वर्षी यम आला तेव्हा मार्कंडेय पिंडीजवळ बसला होता भगवंताच्या तिथं. आता यमाला अडचण पडली, काय करावं? तो म्हणला, गिऱ्हाईक आपला आहे पण साहेबाचा वशिला दिसतोय जास्त. हे साहेबाच्या वशिला लई गोठला होत्यात. काय करता? लक्षात ठेवा. आता काय करावं? त्यानं त्या मुलाला बाळ इकडे मी तुला खाऊ देतो. तो म्हणला, नको, आज माझी शिवरात्री. त्यानं खुर्ची आणली. खुर्ची देतो. तो म्हणला, नको, कधी निष्ठून जाईल सांगता येत. त्यानं अप्सरा देतो. नको म्हणला, विश्वासच नाही त्यांचा. खूप चांगला आहे. शेवटी आम्हाला वाटलं आता काही जमत नाही, लांबून जमतंय का बघावं म्हणून यमानं तिथूनच फासा टाकला त्याच्या गळ्यात. आता यमानं फासा टाकल्यामुळे त्या पोरानं घाबरून भगवान शंकराच्या नमः शिवाय
अशी मिठी मारली न भगवान शंकरनं असा रागाला साल्या, म्हणजे माझ्या केबिनमध्ये एवढं धाडस तुझं त्या का? हा सँड माफी आहे, पण माझ्या कॅबिनमध्ये बसलाय, तुला अक्कल पाहिजे होती लक्षात. हा लँड माफी आहे, पण माझं खाजगी प्रेम काय तुला माहीत आहे लक्षात? तुला कळत नाही का? जे भगवान वैतागले, जे पिंडीतून बाहेर आले आणि जो त्रिशूळ फेकला असा, तर त्या दिवशी यमाची पुण्यतिथीच व्हायची होती. पण ते यमानं चुकवला कसा तरी, तो यमाकडून चुकला पण यमाच्या वाहनाला लागला. यमाचं वाहन कोणतं? अरे त्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी जगात नाही. रेडा म्हणजे एवढा बुद्धिमान, एकदा चिडला की मालकाचाही विचार करतो. तो बुद्धिमान प्राणी, त्या रेड्याने जो डिस्को केला, यम खालीन रेडावर. यम म्हणला उठला, कपडे बिपडी असं कुठं असं काय? हां, हे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना शोभत नाही असलं काय झालं, असं कुठं असं काय? म्हणजे पकडा म्हणून बी सांगायचं, सोडा म्हणून सांगायचं. तुम्हाला बरंचसं कळतं की राहतलं. म्हणले काय झालं, काय झालं म्हणजे? मग ड्युटी कशाला सांगायची आम्हाला? काय नडलं होतं आमचा अपमान करायचा? आण म्हणून मी सांगायचं, पकड वॉरंट बी काढायचं, आणि पण मध्ये अटकपूर्व जामीन बी मंजूर करायचा. भगवान म्हणले काय झालं सांग. त्याचं मुदत संपली होती. मुदत कशी संपली होती? त्यामध्ये ते 14 वर्षाचं होतं ते. भगवान म्हणले कुठं होतं तेवढं सांग. म्हणले त्याच्या कपाळावर होतं. तर मार्कंडेय ऋषींच्या कपाळावर 14 आकडा होता. 14 आकडा होतं, बरं होता बरं का बाप्पा, होता. तुम्हाला मान्य नाही, ह्याला मान्य आहे, ह्याला मान्य आहे, विचारा यांना. ह्या महिलांना मान्य आहे, विचारा. महिला मंडळ म्हणता का माझ्याबरोबर जरा? म्हणून लागता का? 5व्या दिवशी 6वीचा मान तिला आज्ञा दिली परमेश्वरानं. बरोबर आहे का चुकतंय? हां, म्हणत नाही त्याची वाट काय. आली ती अक्षर आपल्या हातानं, कुवारनी पुजुनी झाला सन्मान. आमच्या संस्कृतीमध्ये पाळण्यात हे बरं का. आज काही घडं दाखवायचं नाही, ठरलं की नाही आपलं? 5व्या दिवशी 6वीचा मान तिला आज्ञा दिली. आमच्या भोळ्या बाबड्या बायांचा अजून विश्वास आहे बाबा, म्हणून 6वीचे रात्री नविसंबीचे जेवी. त्याच्याही पाठीमाग काहीतरी विज्ञान आहे, पण अजून शोधलेलं नाही. आप्पा अजून हे शोधलं पाहिजे विज्ञान, की 5व्या दिवशी दिवा का लावायचा. असं आहे. भोळ्या बाबड्या बायांची समजूत होती काय, की 5व्या दिवशी 6वी लिहायला येते आणि त्या पोराच्या कपाळावर लिहिती, तिला दिसण्यासाठी दिवा लावायचा. 6वीनं जे लिहिले ते आपल्याला दिसतंय का? नाही दिसत. मग आपल्याला न दिसण्यासारखं जी 6वी लिहिती तिला दिवा लागतोय. जाऊ दे. म्हणून पुरोगामी मताच्या लोकांनी ठरवलं बाबा डिलिव्हरीच हॉस्पिटलमध्ये करायची, म्हणजे दिव्याचा संबंधच नाही. डिलिव्हरी झाल्या झाल्या पोराला असं पकडून वादच नाही. त्यामुळं 5व्या दिवशी 6वी आली तर लिहायची काही कारण अडचणच नाही. 5व्या दिवशी 6वी आली, हॉस्पिटलमधलं सगळं वातावरण बघून 6वीवरच परिणाम झाला. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सगळे नर्स आणि डॉक्टर सगळे ड्रिंकिंग करत होते. त्यामुळं 6वीचं अक्षरच चुकलं आणि तिनं सांगितलं ड्रिंक यू ड्रिंक ड्रिंक. जाऊ द्या, तसलं सोडून द्या. आपला विषय त्याच्या कपाळावर आहे काय 14 आकडा. भगवान म्हणले साल्या 14 म्हणजे काय? आता ऐका बरं, सांगा 14 म्हणजे काय सांग. 14चा खुलासा कुठे आहे? 14 दिवस का 14 तास का 14 महिने? हे म्हणलं तसं नसतंय, आम्हाला बाकीचं माहीत नाही. लिहिलं का सांग. आता यम म्हणलं मग कसं काय करायचं? ते म्हणले तो आता ब्रह्मदेवाकडे तक्रार काय इथनं पुढे लिहिणं लिहो, एवढ्या केस पुरतं लिहि बघ बरं काय लिहायचं असेल ते. मग विचारलं याने, यमानं मग विचारलं बरं मग 14वर किती शून्य द्यायची? भगवान म्हणले शून्य द्यायचंच नाही. म्हणलं 14च्या पुढे किती आकडं काढायचं? आकडं काढायचंच नाही, मी सांगतो तेवढं लिहायचं. किती लिहायचं? 14च्या पुढे लिही 14 कल्पे. 14
कल्पे 14 कल्प. आता कल्पाची संख्या तुमच्या लक्षात येणार नाही आणि गणित सांगायला मला वेळ नाही. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं निम्म आयुष्य. ब्रह्मदेवाची 50 वर्ष आणि ब्रह्मदेवाची 50 वर्ष म्हणजे 1901 ते 1950 असे नवं. आता त्याचं गणित सांगू लावलं मला. एवढंच सांगतो आपल्याला की म्हणजे ब्रह्मदेवाची 50 वर्षे म्हणजे किती, तर एक चतुर्युग गेलं की 43,20,000. 43,20,000 त्याला 1000 गुणलं की ब्रह्मदेवाचे 12 तास. त्याला 2 गुणलं की ब्रह्मदेवाचा 43,20,000. इतक्या वर्षानं 1000 गुणायचं मग ब्रह्मदेवाचे 12 तास. मग 2 गुणायचं मग 24 तास. मग 30 गुणायचं मग 1 महिना. मग 12 गुणायचं मग आणि मग 50 गुणायचं. काढा बघ कॉम्प्युटर चला. कॉम्प्युटरमध्ये एवढे आकडे बसले तर तुमची पाठ तो पडतो. ते म्हणला हे साहेब जरा लई जास्त होत आहे. भगवान म्हणले तुला काय द्यायचं आहे का, शासनाचं आहे ना, देऊन टाक त्याला. मी कसा काय रमलो कुणाला वेळ आहे का ते तेवढ्या. नेदी काळाची हाती सेवका तुका म्हणे ब्रीदावळी, तुका म्हणे आईची ब्रीदावळी. नेदी काळाची काशी तुका म्हणे आईची ब्रीदावळी, तुका म्हणे नेदी काळाची अतिसेवकासी तुका म्हणायची ब्रिदावळी. कीर्तनाची साथ कशी करायची, रामभाऊ जिंजुरके कशी करायची, उमेश दशरथे कशी करायची, प्रवीण चव्हाण. आमच्या नियमात बसणारे तीन पोरं आहेत. तीनपेक्षा चौथं पोरं अजून पद्धत पडलेलं नाही. चाल इथे म्हणून कुठली चाल काढायची नाही, अनुरूप चाल काढायची असती. पहिलीला दुसरी कशी जोडता येईल त्याला म्हणायचं अनुरूप चाल. इंग्लिशमध्ये म्हणायचं मॅच होणारी चाल. असं आहे. पण अलीकडे प्रवीण भाऊ आमच्यावर रुसलेत. आता काय करावं, ते बी याचे बंद झालेत. त्यामुळे दुपारी विलासबाबाला विनंती केली आहे. तुम्ही नव्हता दुपारी. विलासबाबाला विनंती केली तशी आता प्रवीण बाबाला विनंती करतो, नका सोडून जाऊ. नेदी से तुका म्हणे आयसी ही भगवंताची ब्रिदावळ आहे. ज्ञानोबाराय सांगतात ती सांभाळून घ्या. बाप रखमादेवरला सांभाळावे आपल्या ब्रिदा. तैसा आम्ही एकपतीत परी तुझा मुद्रांकित. सुनील महाराज हे दम लागला, सकाळपेक्षा दम लागला जास्त. लय मोठा आनंद आहे, खरोखर आनंद मोठा आहे. आणि मधल्या 2-4 वर्षात मी जरा जास्त येत नव्हतो, त्यामुळं पोरं मरगळल्यासारखी झाली होती. आज दुपारी पोरांच्या थारीपटात नसलो त्यामुळं आता पोरांना लय हुरूप आला. एका म्हातारा यायला लागले आपल्याला. हा पोरं दुपारी नवीन पोरं होती त्यांना माहीतच नाही. ते म्हणले का म्हातारा लय राग वाढ दिसते काय, बारक्या पोरासारखं कोकरवड्या मारते काय. हे तर तुका म्हणे वृद्ध होती. लय मोठा आनंद आहे. व्यसनमुक्तीच्या लोकांना विनंती आहे, पुढच्या वर्षी टाळ जमवा. यंदा टाळ कमी पडले. पुढच्या वर्षी 200 टाळांना 200 पोरं उभी राहतात बघा. आज हरिपाठात 200 पोरं होती, टाळ नव्हतं. हे तिथं प्रशिक्षण दिलं जाते, लक्षात. असं आहे. जाऊ द्या. राया तन करिता कष्ट
ध्वजाचं चिरगूट त्याचं रक्षण करण्यासाठी राजाला काय कष्ट होतात आपल्याला माहिती आहे बा. भारताचा तिरंगा ध्वज आहे. तिरंगा ध्वज आहे ना. मोठ्या माणसाने बोलू नका, मोठ्या माणसाने बोलू नका, पोरानं बोला. पोरानं तिरंगा ध्वज आहे ना. कोण कोण तिरंगा आहेत? हिरवा, पुढं पांढरा, केसरी, तो भगवा. बरोबर. आणि वर कुठला आहे? वर कुठला आहे? वर नक्की खात्री आहे का? मध्ये कुठला आहे? खाली कुठला आहे? मध्ये काय आहे? त्याला आरे किती आहेत? वा. आताही मानलं मला लक्षात आहे. ही व्यसनमुक्तीतले असल्यामुळे बरं उत्तर दे बरोबर देतात लक्षात. बाहेरच्या कीर्तनात विचारलं की 3 रंग कोण? किती रंग आहेत? 3 रंग. कोणतं कोणतं आहेत? लागलं डोकं खाजवायला. म्हटलं वर कुठला आहे? भगवा. मध्ये कुठला आहे? हिरवा. खाली कुठला आहे? पांढरा आहे. मध्ये काय? अशोचक्र. किती आर आहेत? कुणा ठाऊक. भारतीय तिरंगा ध्वज आहे. पण त्या तिरंगा ध्वजासाठी लक्षात ठेवायचं, त्या एका तिरंगा ध्वजासाठी पायदळ आहे, त्याच्यासाठी हवाई दल आहे, त्याच्यासाठी नौदल आहे ना. एका तिरंगा, त्याच्यासाठी राष्ट्रपती आहे, त्याच्यासाठी पंतप्रधान आहे, त्याच्यासाठी मुख्यमंत्री आहे. सगळे आपण त्याच्यासाठी आहोत. तो आपल्यासाठी. सगळे आपण त्याच्यासाठी आहोत. म्हणून तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, तुझं सकल चराचर चराचर नमोस्तुते नमोस्तुते सुवास्पते वरदे संप्रते स्वामहं चलोयुत दे यशो वंदे. वाह 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 वाह. भारत माता की. हे तर हे चालतं. विठ्ठला विठ्ठला. ज्या सांप्रदायिकांना हे आवडत नाही ना, त्यांनी सरळ सांगावं हम पाकिस्तानवाले आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पुढचं सांगावं सुनता नाही की मगर पाकिस्तानवाले आहे. विठ्ठला विठ्ठला. करायची का अर्धवट जात लक्षात ठेवा. बरं. बाप तिली आई तांबोळी आणि पोरगा हैदर अल्ली. विठ्ठला विठ्ठला. अरे इथं काय शिकवलं जाते? इथं काय तमाशा शिकवलं जातो काय? हां लागले व्यसनमुक्ती टीका करायला. व्यसनमुक्ती कशाला आणले? व्यसनमुक्ती कोणा टाक. व्यसनमुक्ती काय? पोरखळा व्यसनमुक्ती. नुसते राष्ट्राचे बाळकोड आहेत. नुसते लक्षात ठेवा. आणि राष्ट्रासाठी रत्न सांगितलं मग अशी ज्यांचा सत्कार केला त्यांचा परिचय करून दिला ना कसं ते. अशी रत्न अशी माणसं शोधून आणायची, त्यांचा परिचय मुलांना द्यायचा. आणि या मुलाने ध्येय ठेवायचं. काय ध्येय ठेवायचं? की आपण अविनाश पोळवायचं. हे ध्येय ठेवायचं. लागला सचिन तेंडुलकर व्हायला. मला वाटलं या गावात पोरच नाही ती. ह्या गावात म्हणलं मुलं दिसतच नाही ती. आणि पहिल्याच दिवशी कुठं तर खेळायला गेली ती टीम आणि आली की संध्याकाळी ओरडत. तिकडनं त्यांनी ते मॅच जिंकली होती. ह्याला का म्हणलं कुठली पोरं? ह्या गावातली ती. पण अजून इकडे फिरकलेली नाही ती. अजून फिरकलेलं नाही. वडवलीतली ह्या वर्ग काय चाललंय बघायला. केवढं दुर्दैव आहे लक्षात ठेवायचं. अरे कौतुकानं तरी यावं. काय हे 5 जिल्ह्यातली माणसं या ठिकाणी पोरं आल्यात आणि ती पोरं या ठिकाणी आपलं जीवन खर्च करत आहेत. मी का तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण चर. सावरकर सांगतात तुझ्यासाठी मरण ते. भारताच्या तिरंग्यासाठी मरणं म्हणजे जगणं आहे. आणि भारताच्या तिरंगाविन जगणं म्हणजे मरणं आहे. आपण तुम्हाला खरं सांगतो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी ज्यांच्या हस्ते झेंडावंदन होतं ना,
ह्या 2 दिवसात माझं लई तिळपापड होतं, तुम्हाला खरं सांगतो, लई तिळपापड म्हणलं. काय रे, सडलेल्या हाताने झेंड्याची दोरी ओढली जाते, लक्षात ठेवायची. ज्यांनी राष्ट्राचा द्रोह करण्याचा विडा उचलला आहे त्यांच्या हस्ते दोरी ओढली जाते. काय आमच्यासारखे कीर्तन करायला तिथं मान नाही हो का? आमच्याकडे खादी कपडा नाही, कुठली सत्ता नाही, मला लक्षात ठेवा. कधी कधी माझ्या मनात विचारतो, कधी त्या झेंड्याची दोरी ओढताना तर त्यांना वाटत असेल की मी माझ्या इतकं बेशरम कोणीच नाही. मी आज केवढं चांगलं व्याख्यान देणार आहे, पण त्या व्याख्यानाचा माझा काहीसुद्धा संबंध. आपला देश एका गंभीर परिस्थितीतून वाटचाल करत आहे. सध्या अतिरेक्याने आपल्या देशामध्ये थैमान घातलेलं आहे. भयंकर दुष्काळाची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. बऱ्याचशा सामान्य लोकांचा विकास करायचा शिल्लक आहे. जे आमच्या पाठीमागं कुत्र्यासारखे फिरतात त्यांचा विकास आम्ही केलेला आहे. काय भाषणं करतात आणि काय, डोळ्यात पाणी येतं महाराज. तुझं विण जनन ते मरण, त्याच्याशिवाय जगण्यात मरण काय, कसलं मरण आहे. ऐका ऐका, गोष्ट सांगतो. घड्याळ बघायचं नाही असं ठरलंय. हां, कालच ठराव झाला आहे घड्याळ बघायचं. आणि आज काय दम द्यायचा नाही. काय, आम्हाला 10वीला असताना एक धडा होता. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन, त्यांचा एक धडा होता आझादी नावाचा. आझादी फार गोड धडा होता, सगळा सांगत नाही. तर ते शेतकऱ्याची एक शेळी, आता कुठल्याही जनावर मोकळं व्हावं वाटतं की, पण होत ते शेळी दुबळा प्राणी आहे. बांधलं की आपलं खुटीला. जाताना तो शेतकरी त्या झोपडीचं तडकं लावून जायचा, शेळी हात असायची. एक दिवशी काय झालं, चुकून शेतकऱ्याकडून दावं बांधायचं चुकून विसरलं. आणि तडकं म्हणजे काय विशेष नाही, त्या शेळी आपली रिकामी असल्यामुळे जरा तडकं तिनं शिंग हलवून बघितलं तर ते निघालं. तडकं निघाल्यावर जी बाहेर पडली आणि जी टनाटन उड्या मारत सरकली ती डोंगराकडेच. आणि डोंगरावर हिरवं गवत खाता खाता त्या शेळीला भानच राहिलं नाही, खातच राहिली. खाता खाता दिवस मावळला, पण कधीच तसलं खाल्लं नसल्यामुळं खात राहिली. दिवस मावळल्या आणि त्याच्या लक्षात आलं घरी गेलं पाहिजे, म्हणून तिनं घरी जाण्यासाठी निघाली. खाली बघितलं तर 4 डोळे असे बटबटीत असलेले तिच्यावर रोखले होते. 2 लांडगे तिच्या मार्गात आडगे होते. तिच्या लक्षात आलं आता संपलं. पण तिनं मनाचा निश्चय केला, मरायचं, पण लढून मरायचं, तसं नाही मरायचं. पवित्र घेतला तिनं. तिला बी देवानं शिंग दिलेत, लक्षात ठेवा. हां, तुम्ही असं समजू नका जगातला कुठला पाणी दुर्बळ आहे. हा एवढासा विंच आहे, पण निघाला की तुम्हाला घाम पडतोय. अरे बाप रे. आणि जरा त्यानं नमस्कार केला की डिस्को करते लगेच. 6.5 फुटाचा प्राणी कसा डिस्को खेळतोय लगेच विंच चावल्याबरोबर. देवानी संरक्षणाची व्यवस्था दिली त्याच्याकडं. असे लांडगे सर आलं का, ही जरा निबार दिसती. त्याला शेंग रोखली आणि लागली 2 लांडगे. शेळी लांडग्याशी किती झुंजेल हो, 2 तास 2 लांडग्याशी. तिचं काय चाललं नाही. शेवटी अंधार पडला होता. ती शेळीची लांडग्याची खाली झुंज चालली होती. वर झाडावरच्या चिमण्याचा चिवचिवाट चालला होता. सारखा घाबरले होत्या चिमण्या खालचं दृश्य बघून. शेवटी शेवळी पडली, लांडग्यानी फाडली तिला. त्या बऱ्याचशा चिमण्या कुजबुजल्या, मर गई बेचारी. बऱ्याचशा चिमण्या चिवचिवल्या, मर गई बेचारी. त्या चिमणीमध्ये एक वयोवृद्ध चिमणी होती. तिनं सांगितलं, तुम भूल करते हो, वो मर नहीं गई, आज़ाद हो गई. डॉक्टर झाकीर हुसेनचा धडा होता बरं का. आझादीचं महत्त्व सांग, स्वातंत्र्यपूर्वीचा तो लेख आहे त्यांचा. मर नाही गई, आझाद हो गई. काय स्वातंत्र्याची किंमत असेल हो, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याच्यासाठी लढायचं. त्याच्यासाठी लढायचं ठरलं की मग जीवन पणाला लावून लढायचं. असा एक राजा सांगितला भगवान प्रभू रामचंद्र. दुसरा राजा सांगितला शिवछत्रपती, की ज्याच्या जीवनामध्ये राया समारोप करताना एक भाग राहिला की या सगळ्या घरच्या कलहामध्ये शिवाजी महाराजांचं जीवन होरपळून गेलं. आणि त्या कलहामध्येच त्या दुर्दैवी राजाचा अंत झाला. शंभूराजे मोंगलाला मिळाले 1678ला. 1 वर्षामध्ये शानपण सुचलं. कसं सुचलं ते आता सांगत नाही जास्त. 1 वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मोंगल अति वाईट आहेत.
एका वर्षामध्ये सद्बुद्धी सुचली आणि सुदैवानं स्वराज्यात आले. शिवाजी महाराजांना माहीत होतं की चुकलेलं आहे, पण त्याचं शिवाजी महाराजांनी पुढं सांगणार आहे. हंबीराव मोहिते पुढं सांगायच्यात. स्वराज्यामध्ये त्यानं घेतलं शिवाजी महाराजांनी. पण सोयराबाई ज्या संधीची वाट बघत होती ती संधी मिळाली. परक्या शत्रूला मिळाला आहे मोंगलांना, आता गादीवर बसण्याचा हक्क नाही. 78च्या स्वारीनंतर शिवाजी महाराज परत जेव्हा आले तेव्हा ते आजारी पडले. शिवाजी महाराज 3 वेळा आजारी पडले. जास्त आग्रा ते राजगड प्रवास केला तेव्हा आजारी पडले. स्वराज्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा आजारी पडले. आणि शेवटी 79ला आजारी पडले. 80ला शेवटचा आजार. महाराज आजारी पडले, असे अशक्तपणा आलेला, आणि असं ठरवलं की राजाराम महाराजांचं लग्न करावं. प्रतापराव गुजरांनी 1674ला ते पुढे सांगणार आहे, स्वातंत्र्यामध्ये आपला आहुती दिली होती. प्रतापराव गुजरांच्या मंडळींना भेटायला जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा प्रतापराव गुजरांची पत्नी, तिची मुलगी होती 3 वर्षाची, तिचं नाव होतं जानकी. ते 3 वर्षाची लेकरू आपल्या मांडीवर घेऊन शिवाजी महाराज म्हणले, बाई, सरसेनापतीने आमच्यासाठी जीवन खर्च केलं आहे, आम्ही हे उपकार विसरणार नाही. नुसतं म्हणून गेले. तो जाणता राजा होता, त्यांनी ते लक्षात ठेवलं की सरसेनापतीने आपल्यासाठी दिलेली प्राणाहुती, त्याचा मोबदला त्यांच्याशी ऋणानुबंध जोडूनच करायचा. मग प्रतापराव गुजरांची जानकी नावाची मुलगी राजाराम महाराजसाठी स्वीकारली आणि संभाजी महाराजांना निरोप दिला. पण सोयराबाई भरती हट्टी. तिनं सांगितलं शिवाजी महाराजांना, शंभूराजे येत असतील तर माझ्या मुलाचं लग्नच करायचं नाही. तिने येऊ दिलं नाही लग्नाला. आणि 15 मार्च 1680 या दिवशी राजाराम महाराजांचं लग्न झालं. 18 मार्च 1680 या दिवशी गुढीपाडवा होता. त्याची शिवाजी महाराजांनी गुढीपाडव्याच्या पोळ्या खाल्ल्या. पुढं काय झालं इतिहासाला माहीत नाही. त्याच्यानंतर जे अंतरुणाला पडले ते त्यांचं जीवनच संपलं. घरच्या कलहामध्ये शिवाजी महाराजांची होळी झाली. एवढी कष्ट राया जतन करता कष्ट. त्यानं मोठमोठ्या शत्रूवर आपला दरारा बसवला. त्याला आपल्या घरातलं भांडण शेवटपर्यंत मिटवता आलं नाही. आता शंभूराजे तिथून पुढे सांगायचं आहे. 1680 ते 1689पर्यंत सांगायचं आहे. आणि आजचा योग चांगला आहे की शंभूराजांची आज जयंती आहे. व्यसनमुक्तीच्या मुलाने आज प्रमाद केला आहे. आयुष्यात परत प्रमाद कधी करू नका. मी यांना सांगताना, उद्या आमची आळंदीची वारी आहे का नाही दशमी. मी दशमीला आळंदीला आंघोळीला असतो, पंढरीला आंघोळ असतो. माझा वारीचा नेम मोडून मी उद्याचा काला केला का. ह्या पोरानं म्हणलेलं का 14 जानेवारी 14 मे सापडतो, शंभूराजांची जयंती सापडते. शंभूराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर त्यांचा पुरस्कार आपण देऊया. पण आज पुरस्कार देताना संयोजकांना त्याचं का भान राहिलं मला माहीत नाही. एखादं सुद्धा वाक्य कोणाच्या तोंडात आलं नाही. थोडासा हा प्रमाद झाला आहे. भविष्यकाळामध्ये त्याची दुरुस्ती करा. पुढच्या वर्षीच्या तारखा काढताना विवेक तारखा काढत होता, विचारा त्याला. तर तारखा काढताना मी त्याला विचारलं 14 सापडते का बघ. बोललो ना आपण, तर सापडत नाही 14. कारण 14 दिवशी आमच्या करोडीचा काला येतो आहे नेमका. 14 सापडत नाही. त्यामुळे मग आम्ही 15 घेतली नाही जाणं. तर आज शंभूराजांची जयंती आहे. लक्षात ठेवा. तारखेप्रमाणे वैशाख शुद्ध द्वादशी ही तिथी. शंभूराजांचं जीवन कसं आहे पहा. थोडकं सांगतो. शंभूराजाची जन्मकुंडली मांडली सासवडच्या एका हरिदासानं ब्राह्मणानं. तो ब्राह्मण सांगतो, महाराज, वैशाखीचा तप्त मार्तंड प्रगटला आहे. तप्त मार्कंड साक्षात रुद्र आला. रुद्र केदारेश्वर रुद्राचा अवतार झालेला आहे. रुद्रासारखा तांडव नृत्य करेल, हलकल्लोळ कळेल, उंच गडावर राहील, अति मोठा पुरुषार्थ करेल. पण एक दुर्दैवाचा योग असा आहे, आप्तजनाकडून फसला जाण्याची शक्यता आहे. हे त्या ब्राह्मणाचं भविष्य. संभाजी महाराज आपल्या लोकांकडून फसले. पहिल्यांदा आपल्या लोकांकडून फसलं. पहिलं फसवलं संभाजीराजांना. त्यांच्या मातोश्रीनं पहिलं फसवलं. फक्त 2.25 वर्षाचे संभाजी महाराज असताना
सईबाईंनी संभाजी महाराजांना ओरकं करून सईबाई निघून गेल्या. परवा ज्या मुलानं भाषण केलं एवढं छोटंसं मुलगा आहे, त्यानं बरोबर तारीख सांगितली 5 सप्टेंबर 1659. बरोबर तारीख सांगितली अचूक. त्या पोराला मानावं लागतंय. साहेबांच्या मृत्यूची तारीख लक्षात ठेवणं तेवढं सोपं नाही, बाकीचं लक्षात राहील कदाचित. पहिले फसले. जिजाऊनी शंभूराजांना असं तळातारच्या फोडासारखं जपलं. आई नाही, आई नसल्यामुळे सांभाळलं पाहिजे लेकरू. अतिशय कष्टानं ते लेकरू सांभाळलं. अतिशय लाडामध्ये शंभूराजे वाढले. आणि शंभूराजांचा लाड प्रत्यक्ष सोयराबाईने केला. कारण 1670पर्यंत सोयराबाईनं मुलगा नव्हतं, म्हणजे मुलगा नव्हता, मुली होत्या. त्यामुळे स्वराज्याचा एकुलता एक वारस म्हणून सगळ्या राणीवसा त्यांच्याकडे बघत होता. पण 1670ला आप्तजनाकडून फसण्याचं दुसरं ग्रहण शंभूराजांना लागलं. 1670ला 1670च्या माघ पौर्णिमेला सोयराबाई प्रसूत झाल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, त्यांचं नाव राजाराम महाराज. आणि आपल्याला पुत्र झाल्याबरोबर सोयराबाईंचं चक्र फिरलं आणि त्यांच्यामध्ये सापत्न भाव निर्माण झाला. माझ्या मुलाला गादी कशी मिळेल असा विचार त्या स्त्रीच्या मनामध्ये सुरू झाला. आणि संभाजीराजांचं जीवन या मत्सरामध्ये सापडलं. एक प्रसंग आहे, 1674ला शिवाजी महाराज आजारी पडले. जास्त माहिती आपल्याला, राज्याभिषेक झाला, ते आजारी पडले. आजारी पडल्यानंतर महाडच्या वातावरणामध्ये फरक पडत नाही म्हणून सातारला आले. सातारला 3-4 महिन्याचा मुक्काम होता. आणि त्या सुदैवानं म्हणा वैद्याच्या उपचाराला यश आलं म्हणा, महाराजांच्या तब्येतीला आराम पडला, वाचले. खरं त्यावेळी त्यांचं काही खरं नव्हतं. वाचले. बरेच दिवस अशक्तपणा होता. एक दिवस शंभूराजी भेटण्यासाठी गेले. सहज बसले शेजारी, पाय दाबले. आबासाहेब कसं वाटतंय? बरं आहे. शंभूराजे म्हणले, आबासाहेब खूप कष्ट घेता, जरा तब्येतीला जपत जा, खूप धावपळ करता. शिवाजी महाराजांनी शंभूराजाच्या पाठीवर हात फिरवून सांगितलं की राजे, इथून पुढं आम्हाला नाही तुम्हाला जपलं पाहिजे. म्हणजे इथून पुढं तुम्हाला जपण्याची गरज आहे, आम्हाला नाही. समजे ना काय म्हणले, मतलब. शिवाजी महाराज हसले. राजे, राजमहालात काय बोललं तर ऐकले नाही. राजमहालामध्ये कुजबूज चाललेले आहे की तुम्ही आमच्यावर विषप्रयोग केला. आबा सबूर व्हा, सबूर व्हा. मला माहीत आहे तुम्ही आमच्यावर विषप्रयोग करणार नाही, पण तुम्ही आमच्यावर विषप्रयोग केल्याची बातमी राजमहालात पसरवण्यात आलेली आहे. याचा अर्थ इथून पुढे तुमच्या जीवनाला धोका आहे. या राजानं ओळखलं की जी सोयराबाई संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज विषप्रयोग केला अशी बातमी उठवते, ती सोयराबाई संभाजीच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. 1674ला अभिषेक झालेला आहे. ज्या जिजाऊनी शोभाना जन्मभर साथ दिली, ज्यांना घडवलं, त्या जिजाऊ अभिषेक झाल्याबरोबर 11 दिवसामध्ये शिवाजी महाराजांना सोडून गेले. फक्त 11 दिवस. 6 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 या दिवशी शिवराज्याभिषेक झाला. आणि ज्येष्ठ वद्य नवमी 17 जून या दिवशी आईसाहेब गेले. शिवाजी महाराजांना निरोपाला खाली आले महाराज. मासाहेब, राजा आता संपलं, आता मोहात अडकू नका. तुमच्या मोहासाठी आम्ही 10 वर्षे राहिलो. 1664 ते 1674 ती म्हातारी 1664ला सती निघाली होती शहाजी महाराजाबरोबर. शिवाजी महाराजांना जाऊन दिलं नाही. राजे 10 वर्षे थांबलो तुमच्यासाठी, आता नको, स्वारी वाट बघते. राजे जवळ बसले. राजे, जिजाऊ राजे म्हणायच्या. प्रेमाला आल्या की शोभा म्हटलं की राजाने लक्षात यायचं की थोडंसं अधिक प्रेमाचं बोललं आहे. शोभा हे प्रेमाचं बोललं आहे. नाव घेतलं की समजायचं
जास्त आत्मीयता आहे जी, ऐका, आम्ही चाललो, इथून पुढे जीवावर बेतण्याच्या मोहमाया आखू नका. कसं शक्य आहे? नका आखू, करावेच लागतात. नाही, मोहिमा जरी आखल्या तरी इतरांना सोडा. कोणत्याही मोहिमेवर तुम्ही जाण्याचा अट्टास धरू नका. काय सांगतात ऐका आऊसाहेब. आऊसाहेब सांगतात, राजे, याच्यानंतर तुम्ही मोहिमेवर गेल्यानंतर भवानी मातेला आणि शिंगणापूरच्या महादेवाला तुमच्या जीवाचं साकडं घालणारं व्यक्तिमत्व नाही. जीवाच्या मोहिमा आखू नका. काय ती म्हातारी होती हो. जिजाऊ गेल्या, शिवाजी महाराज पोरके झाले, त्याच्यापेक्षा शंभूराजे पोरके झाले. शिवाजी महाराजांच्या पेक्षा खरे पोरके शंभूराजे झाले. एक जाता जाता गोष्ट सांगून ठेवतो, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या खर्चासाठी काही दरमहा रक्कम देत असत, त्याच्यात आऊसाहेब खर्च करत असत. त्यातली वाचलेली रक्कम काय जिजाऊंनी शिल्लक ठेवली होती आणि जाता जाता आपल्या पुत्राला त्यांच्या स्वराज्यासाठी म्हणून शिल्लक ठेवली होती. तर ती रक्कम किती असेल अंदाज सांगा. 1674ला ती रक्कम होती 1 कोट रुपये. 1674चे 1 कोट. आता सध्याचे किती होते ते कोट घाला अंगात, काय घालायचे असल्यावर. मी तुम्हाला का सांगायला लागलो सगळं. खरा पोरका झाला शंभूराजा. कारण प्रत्येक वेळेला शंभूराजांची बाजू घेऊन उभं राहणारं व्यक्तिमत्व संपलं. आणि मग सोयराबाईचे जे डावपेच सुरू झाले आणि मग सोयराबाईंनी नसतील त्या आरोप आक्षेप त्यांच्यावर सुरू केले. मला खूप सांगायचं आहे पण वेळ कमी असल्यामुळे सांगते. कमी कसला संपला वेळ सगळा. तर इतिहास असं सांगतो की शंभूराजांनी अण्णाजी दत्त सुरनीस यांच्या मुलीवर अतिप्रसंग केला. तिचं नाव गोदाबाई होतं असा इतिहास सांगतो. आणि अण्णाजी दत्त सुरनीस त्यांनी स्वतःची माहिती कुठेतरी लिहिल्या. त्या माहितीमध्ये ते असं लिहितात की दुर्दैवानं मला मुलबाळ नव्हतं, असं अण्णाजी दत्त लिहितो. अण्णाजी दत्त असं लिहितो की दुर्दैवानं मला मुलबाळ नाही. म्हणजे मुलबाळ नसलेल्या म्हणजे निपुत्रिक निसंतान असलेल्या अण्णाजी दत्त सुरनीसाच्या कन्येवर शंभूराजांनी विनयभंग केला. काय मोठी दुर्दैव आहे. असं का झालं, असं का झालं ते सांगण्यासाठी या पोरांना शंभूराजाबद्दल यांचं मन धुवून काढण्यासाठी 2001 साली तुळापूरला 7 दिवस भिजवले. विचारा, आणि धुवून काढले. त्याच्यानंतर आमच्या व्यसनमुक्तीतला असलेला कुठलाही मुलगा स्वप्नातसुद्धा म्हणणार नाही शंभूराजे खराब होते, म्हणणार नाही. लक्षात ठेव, स्वप्नातसुद्धा म्हणणार. पण हे सगळं सुरू झालं. आणि हे होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी जाताना शंभूराजांना बरोबरही नेलं नाही, रायगडी ठेवलं नाही. बरोबरही न्यावं तर युद्धामध्ये असलेल्या माणसाकडून ही बाई घातपात करेल, रायगडवर ठेवावं तर तिथंही बाई घातपात करेल. म्हणून त्यांना शृंगारपुरी ठेवलं त्यांच्या सासरवाडीमध्ये. आणि शंभूराजे इथं चिडले. त्यांना लक्षात आलं नाही की माझं वय सध्या 18 वर्षाचं आहे, मी युद्ध करू शकत नाही, मला लढायचं ज्ञान नाही, मला राजकारणाची माहिती नाही, मी सासरवाडी काय दिवाळसाण्याला आलो काय. ते पोरगं चिडलं. पुढे मी तुम्हाला परवा सांगितलं की चुकून एखादं बिथरलेलं कोकरू चुकून लांडग्याच्या कळपात जातं, तसं हे बिथरलेलं पोरगं शेवटी चुकून बिथरलं, बावरलं जरा आणि दिलेर खानाच्या गोठात गेलं. पुढं तुम्हाला मी सांगितले. आता शिवाजी महाराजांचा अंत जेव्हा झाला तेव्हा आता हंबीरराव मोहिते सांगतोय, ज्या केंद्रगडाच्या पायथ्याशी या सरसेनापतीने आपला देह प्रदान केला त्यांची माहिती तुम्हाला सांगतोय थोडीशी, जी काही उपलब्ध आहे तेवढी. स्वराज्याचे सेनापती झाले पहिले सेनापती 1636 मानकोजी दहातोंडे, पहिले सेनापती. यांनी 1636 ते 1654 ना, हां 1636 ते 1654 मानकोजी दहातोंडे यांनी स्वराज्याचं सेनापतीपद भूषवलं. मानकोजी दहातोंडे 1636ला जे स्वराज्याचे कारभारी आले, दादोजी कोंडदेव, आपले कान्होजी जेदे, ही जी मंडळी आली
त्या मंडळीमध्ये मानकोजी दातोंडे, तर ते सेनापती होते. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय अवघं 6 वर्षाचं होतं. कळत्या वयामध्ये सगळी पोरं मानकोजी तोंड्यानं काका म्हणायची. आणि मग ही सगळी पोरं मानकोजी तोंडांना घेऊन एखाद्या डोंगरावर चढायला निघाली की 10-12 वर्षाची पोरं माकडासारखी वर चढायची. त्यावेळेला मानकोजी तोंड्यांचं वय जवळजवळ 54-55च्या दरम्यान मानकोजी तोंडे होते. त्यामुळे त्या म्हाताऱ्याला वर चढताना धाप लागायची, पोरं असायची, हे तात्या दमलाल्या का. तसं होतंच. आता काय करता. आता आहे का बरं ते अशोक शिंदे मला काय म्हणतो, खेळता का कबड्डी. मला का तुझी माझी वारगी आहे का सांग. त्याला म्हणलं माझ्या वयाचं म्हातारं काढ, नाही खेळलो तर म्हणली शर्यत विठ्ठाला विठ्ठाला. आमचं ठरलंय आप्पा बचेंगे तो. तसं नाही ठरलं, बचेंगे भी और लढेंगे भी, ठाला ठाला. बचेंगे बचेंगे तो लढेंगे. हे पर्याप्स कशाला पर्याप्स, आपल्याला पर्याप्स नको, कॉन्फिडन्स पाहिजे. बचेंगे भी, व्यसनमुक्तीने लक्षात ठेवा, बचेंगे भी और लढेंगे भी. बरं आहे. ते डॉक्टर अविनाश पोळे एकदम शांत व्यक्तिमत्व. मला वाटलं नाही एवढं कडक बोलतील म्हणून, पण त्यांनी चांगलं पोरांना सांगितलं का सरुंग लावावं लागतो या. हा वात हे मानकोजी तोंडे असे. त्यामुळे 1654ला ते खूपच वयोवृद्ध झालेले. मग त्यांच्या वयाचा विचार करून शिवाजी महाराजांनी त्यांच्या जागी नेताजी पालकराची नियुक्ती केली. नेताजी पालकर स्वराज्याचे दुसरे सेनापती. हे नेताजी पालकर म्हणजे पालकर म्हणजे पालीचे नव्हे ते. हे नेताजी पालकर यांच्याकडे आहेत श्रीगोंदा, बरोबर, तांदळी. मोठं वाडा आहे तिथं बघून आलो आम्ही. तिथे बी तेच दुर्दैव आहे सगळं. काही नाही हो, वाईट वाटतं, अतिशय वाईट वाटतं, अति वाईट वाटतं. तिथं त्या लोकांना ते लोक म्हणले आम्हाला जीर्णोद्धार करूया. खूपच आहे कर डोक्यात आहे त्याविषयी. तांदळी नावाचं गाव आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये, भीमेच्या काठावर पलीकडच्या बाजूला. ते नेताजी पालकरांचं गाव. तर असं सांगितलं की बहुतेक त्या पुतळाबाईंच्या संबंधातले असे काहीतरी होते त्यांच्या नात्यानं ते. पण अतिशय ते त्या नेताजी पालकरला दुसरा शिवाजी म्हणायचे, प्रतिशिवाजी. असा हलणार पोरग, सळसळ भयंकर तेजस्वी, तितकंच आक्रमक फार. शिवाजी महाराजांनी 1659ला ज्या वेळेला अफजलचा वध केला त्यावेळेला शिवाजी महाराज महाबळेश्वर ते कोल्हापूर दरगोजी कोकणात गेला. आणि हा प्रतिशिवाजी म्हणून हा जो उसळला तो मुलकांचा सगळा मुलूक बडवत थेट विजापूरमध्ये घुसला. मोठं धाडस. विजापूर हादरलं. म्हणजे नेताजीच विजापूर हादरलं की आता हा आदिलशाही गिळतोय काय कुणा ठाऊक. पण दुर्दैवाने त्याचा पराभव झाला, तो माघाऱ्याला. असा तो नेता आहे, अतिशय शूर, फार शूर. दुर्दैव झालं 1664ला जो पुरंदरचा करार झाला तो वाईट आहे. त्या तहानंतर शिवाजी महाराजांचं सगळं जीवन असं बंदिस्त झालं. 23 किल्ले द्यावे लागले. काय होतं आहे, आपल्या मालकाची प्रतिष्ठा कमी झाली की सेवकांचा भाव आपोआपच कमी होतो. त्यामुळं पहिल्यासारखे सेवकही प्रामाणिक राहिले नाहीत. पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर त्या वेड्यामध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर निरोप दिला की लवकर माझ्या मदतीला या. नेताजी पालकरांनी जरा दुर्लक्षच केलं का त्याचाच उत्साह कमी झाला. आता लढायचं कोणासाठी, आता स्वराज्यासाठी नाही, औरंगजेबासाठी. काय अर्थ आहे त्याला लढण्यात. 20 वर्षे स्वराज्यासाठी होता, औरंगजेबासाठी. त्यामुळं त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा दारुण पराभव झाला. 2000 मावळे नेले होते, 1000 कापले गेले. पाठीमागून नेताजी शिवाजी महाराज चिडले, समयास काय सापडला नाहीस, रागावले, का वेळेवर आला नाहीस. नेताजी वैतागला होता. आपण कैसे स्वामी, आम्ही कैसे सेनापती. कोण सेनापती, आपणच तर मोंगलांची मांडली आहात. त्याच्या तोंडातून ते वाक्य गेलं. शिवाजी महाराज चिडले
आणि त्या रागवलेल्या अवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांचं सरसेनापद रद्द करून टाकलं आणि त्या जागी तेजस्वी प्रतापराव गुजर यांची नियुक्ती केली 1665. ते नेताजी पालकर रुसला. आता रुसलाच ना, लक्ष अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, ये समझदारों का मामला है. विठ्ठला समजलं तर समजावून घ्या, नाही तर समजावून घ्या, नादात लागू नका. काय जरूर काय एवढ्या खोलात शिरायचं काय कारण आहे लक्षात ठेवा. पण तुकोबारांचं प्रमाण सांगतो, पटलं तर घेण्यात तर द्या सोडून. तो का म्हणे आम्हावरी जो रुसला तयाचा बोला आकाशाशी. विठ्ठला विठ्ठला ते जे रुसलं ते थेट मोगलाकडे गेलं. हे गेलं आदिलशाकडं. हे मिर्जाराजे धूर्त हे प्रतिशिवाजी आदिलशाकडे गेला. अतिशय डावपेच म्हातारं. त्या म्हाताऱ्यानं डावपेच करून ते गेलेलं तिकडं कोकरू इकडं आणलं प्रयत्न करून, त्या इकडे ये. आणि मग आदिलशाकडून मिर्जाराजाकडे आला. त्यावेळेला शिवाजी महाराज आग्र्याची वाटचाल करत होते. औरंगजेब महाधूर्त. औरंगजेबानं आग्र्याला शिवाजीनं आणलं होतं, संभाजीनं आणलं होतं, तरी स्वराज्याचा एक शिवाजी मागे शिल्लक होता, तोही आणायचा. पण औरंगजेबानं फक्त मिर्जाराजाला निरोप दिला की नेताजीला गिरफ्तार करून पाठवून द्या. नेताजीला गिरफ्तार करून पाठवून देण्यात आलं. त्या दरम्यान शिवाजी महाराज सुटून आले. तो नेताजी सापडला आणि औरंगजेबानं त्याचा अतिशय हाल केलं. लक्षात ठेवायचं काय, खरं म्हणजे मुळातच चांगला निष्ठावंत असता तर हा हल्ला नसता. पण हल्ला म्हणजे तो निष्ठावंत नाही. ज्या अर्थी त्यानं धर्म बदलला त्या अर्थी तो त्याची निष्ठा कमी आहे, त्याचा सरळ अर्थ आहे. अति हाल केले ते बदलला आणि मुस्लिम झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं मोहम्मद कुली खान. त्या नेताजीच्या 2 बायका होत्या, पत्न्या. त्यांचे हाल केले. पण कोण असा इतिहास आहे की त्या बाया बदलल्या नाहीत. आम्ही नाही बाया बदलला मुस्लिम. मग औरंगजेबानं दुसरा डाव टाकला. नेताजीला सांगितलं तू त्यानं बदल. मग नेताजीनं त्यांना बदललं. आणि मग हिंदू धर्मामध्ये कसा का असा ना पण आपला देवच आहे, ह्याच्यामुळे त्या बाया बदलल्या. तर औरंगजेबानं नेताजीचा परत निकाह म्हणजे विवाह लावला, परत मुस्लिम पद्धतीनं. आणि त्या विवाहामध्ये त्यावेळी म्हणजे 1666ला औरंगजेबानं नेताजीला 5000 रुपये आहेर केला होता त्यावेळी. म्हणजे नेताजीचं वजन केवढं होतं लक्षात ठेवा. केवढ्या मोलाचा हिरा आहे तो. म्हणजे आपल्याकडे येण्यासाठी नारायणरावला मसूल खातं नाही का दिलं, एवढं एकदम कसं होतं. तसं महत्त्वाचं प्याद असलं तर खर्च करायचं असतं. मी तुम्हाला स्वराज्यांच्या सेनापतीची माहिती देत चाललो आहे पुढं. आणि परत सांग, घड्याळ बघत नाही, घड्याळकडं आता पोर म्हणते का वैतागच झालं तर काय करा. पण अजून थोडा वेळ बघायचं नाही, वेळ लावणार नाही, अजिबात वेळ लावणार नाही. 10:59 बरोबर कीर्तन संपल. का अजिबात वेळ लावला. प्रतापराव गुजर ऐका म्हणजे तुम्हाला माहीत नसतं म्हणून सांगायला लागलो. लक्षात ठेवा, हे मी जे सांगतोय ना हे माझ्यापेक्षा के एन सर देसाई सरांना लय माहीत आहे, अतिशय माहीत आहे. आम्ही व्यसनमुक्तीच्या मुलांना मी विनंती करत असतो की त्यांना थोडंसं मुलांच्यासाठी जरा वेळ देत जा. काय सांग गरजेचं असतं. अतिशय माहितीचे आपल्याकडे माणसं आहेत. ते प्रतापराव गुजर त्यांचं पहिलं नाव ते नव्हतं आप्पा, कुडतोजी गुजर नाव होतं. ते शिवाजी महाराज त्यांनी जेव्हा तह केला मिर्जाराजाशी, हे कुडतोजी गुजर तो सामान्य शिलेदार होता. ते लय चिडलं पोरगं ते, त्या का आमच्या राजाला ह्यानं लय वटणं आणला आणि ह्याच्यामुळं आमचा राजा मोगलाचा गुलाम झाला. ते पोरगं चिडलं आणि गपचूप एकटंच मिर्जाराजांच्या छावणीत घुसलं. एकटंच जाताना खंजीर घेऊन गेलं. ते कसं ते आता मावळ्यांचा प्रकार तुम्हाला सांगायचं कारण नाही.
म्हणजे नाहीतर मग मोगलांचा पहारा बी किती दक्ष होता त्याच्यावर कळत नाही का तुम्हाला. ते गेलं आणि त्यानं खंजीर काढून मिर्झा राजांना मारण्याचा प्रयत्न केला, पण सापडला. मिर्झा राजे लय धूर्त, खरं म्हणजे खांडोळी तिथे झाली असते ना त्याची, पण मिर्झा राणीच्या राजाने त्याला माफ केलं. आणि जा शिवाजीला जाऊन सांग तुला माफ केले. मिर्झा राजाने हा राजकीय डाव टाकला की शत्रूसाठी सुद्धा आम्ही इतके दिलदार आहोत हे दाखवलं त्याच्यातून. शिवाजी महाराज कुडतोजी हे कसे साहस. सुग्रीव आहे साहस असले भूपतीस तुझ मुळी न शोभले. प्रभू रामचंद्राचा उपदेश आहे सुग्रीवाला. रावणाकडे गेलो होता ना विचारानं. तो सुग्रीव जसा रावणाकडे विचारानं गेला तसा हा सुग्रीव आहे स्वराज्याचा. तो मिर्झा राजाकडे विचार गेला. ऐसे कैसे साहस. जीवाचा विचार करणे नाही कसं काय. पण बोलले शिवाजी महाराज बोलले, पण शिवाजी महाराजांनी त्याचा सत्कार केला. ते म्हणले स्वराज्यामध्ये असला शिलेदार पाहिजे. शत्रूच्या गोठात घुसून शत्रूच्या प्रमुख व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो. कुडतोजी तुम्ही फार मोठा प्रताप केला. आजपासून कुडतोजींना सर्वांनी प्रतापराव गुजर म्हणायचं. कुडतोजींचं नाव प्रतापराव गुजर पडलं. आणि मग जेव्हा नेताजी गेला तेव्हा नेताजी कुडतोजी प्रतापराव गुजर आले. प्रताप गुजरांनी 10 वर्षे सेवा केली. 1674ला महाराजांचा राज्याभिषेक. ऐन राज्याभिषेकाला 1674च्या एप्रिल महिन्यामध्ये बहोल खान नावाचा सरदार 35,000 सैन्य घेऊन कोकणामध्ये घुसला. आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना पाठवलं. प्रतापरावांनी त्याचा बंदोबस्त पूर्ण केला. त्याचा पाक तो जिथं सैन्य होतं तो तलावचा अडवला आणि अशी त्याची दमदाटी केली की तो शरणच आला. पण शरण आल्यानंतर प्रतापरावांनी महाराजांना न कळवता त्याला सोडून दिला, क्षमा केली. महाराज चिडले. मोंगलांचा विचार महाराज जास्त करतात. दुखावलेला मोंगल जर परत गेला तर शेपटीवर पाय पडलेल्या सर्पासारखा वाईट आहे. पण शिवाजी महाराजांनी खरमरीत उत्तर दिलं. सलोखा काय निमित्त केला. हे कोण शहाणपण. तो शत्रू आहे, दुखावलेला आहे, सर्पाप्रमाणे परत येईल. आणि तसंच झालं. बोलोर खान परत गेला, परत सैन्य जमवलं, परत आला. आणि प्रतापराव गेला की बोलोर खान पळून जायचा आणि प्रतापराव माघारी आले की परत यायचा. हे शिवापाठचा खेळ चालला होता. असं 2-3 वेळा झालं. राज्याभिषेकाची तयारी चालली होती. प्रतापराव गुजरांचं म्हणणं असं होतं की राज्याभिषेकाला सरसेनापती म्हणून मी मानानं पुढे उभा राहणार आहे, म्हणून धडपडत होता तो. शिवाजी महाराजांचं एक पत्र गेलं की हा बलोल खान परत परत स्वराज्यामध्ये येतो, परत परत त्रास देतो, तुम्ही काय करता. आणि खाली एक वाक्य गेलं, चुकलं वाक्य ते. मोठ्या माणसाची चुकीचा सुद्धा परिणाम लय वाईट होत असतो. एक वाक्य खाली चुकलं. या उपर बलोल खानाचा बंदोबस्त करेपर्यंत आम्हास तोंड न दाखवले. ते वाक्य त्या वीराला झोंबलं. मी आता बलोल खानला मारण्याशिवाय शिवाजी महाराजांना जाऊ शकत नाही. जून महिन्यामध्ये राज्याभिषेक ठरलेला आहे आणि माघ महिन्याची शिवरात्र आहे. वार गुरुवार आहे. तारीख आहे 24 फेब्रुवारी 1674. पोरांनो तारखा लक्षात ठेवत जा. व्हॅलेंटाईन डे कसा लक्षात राहतो, चॉकलेट डे कसा लक्षात राहतो, आणखीन कुठले कुठले आहेत आपल्याला माहीत नाही. काय कदाचित त्यातला एखादा आपल्याला आवडायचा आणि घोटाळाच व्हायचा का. आता मला मोज आवरणं काय करू सांगा. आता तुम्हीच मला क्षमा करा, खरं खरं क्षमा करा. कारण एवढा वेळ घेणं योग्य नाही, पण मीच आता रमायला लागलो जास्त. ते बलोल खान नेसरी नावाचं गाव आहे ह्या वेंगुर्ल्याजवळ. तिथं त्याच्या त्या खिंडीमध्ये त्याची छावणी पडलेली. शिवरात्रीचा दिवस, सकाळची वेळ. आणि प्रतापराव गुजर असे फेरकपटका मार्गाने निघे गेले होते आणि पाठीमागं 6 मावळे होते. ते सगळे 6 मावळे पाठीमागं चाललेले, सगळे घोड्यावरून चाललेले, घोडेशान चाललेले. आणि एकदम 5 किलोमीटरच्या अंतरावर छावणी दिसली. बलोल खान या उपर बलोल खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्हाला तोंड न दाखवणे. वाक्य झोंबलं.
वाक्य झोंबलं आणि तो वीर बेहोश झाला हो. दिव्यावर झडप घालताना पतंगानं स्वतःच्या जीवाचा विचार करत असतो, पण विचार केला तर पतंग कसला. दिव्यावर झडप घाल पतंगाप्रमाणे हा प्रतापराव असा उसळला, अशी घोड्याला टाच दिली आणि असा इशारा केला पाठीमागच्या सैन्याला, सेवका सरदारांना. तर ते 6 शिलेदार त्यांनी तर कुठे विचार केला बाकीचा की आपला मालक कुठं निघालाय. वेळात मराठे वीर दौडले, वेळात मराठे, वेळात मराठे. ते आता माझ्याच पाठला ते फिरता बाजू किंचित ओले सरदार सा शेले रिकिबीत घातले हो फेकले गेले आले हो वेळात मराठे वीर दौडले. लय चांगलं आहे, पण जेवण त्याच्यापेक्षा चांगलं आहे. 1674ला फेब्रुवारीच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी प्रतापराव गुजरांनी आपलं बिल्वदल स्वराज्याच्या पिंडीवर समर्पित केलं. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी तसाच एक खंदावीर निवडला. त्यांचं नाव हंबीररावजी मोहिते, स्वराज्यांचे शेवटचे सेनापती हंबीररावजी मोहिते. विशेष म्हणजे हंबीररावचं नातं नाजूक होतं. हंबीरराव मोहिते सोयराबाईंचे भाऊ होते, तळबीडचे. सोयराबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. आणि विशेष सांगतो, सोयराबाई नेहमी तोऱ्यातच असायची. खरं मग तिचं नाव तोराबाई ठेवायला पाहिजे होतं. नेहमी तोऱ्यात असायची. काय सईबाई होत्या ना, सईबाई कोकणातल्या होत्या ना, पण सोयराबाई ह्या मोहित्यांच्या, त्यामुळे ती स्वतःला खानदानी समजायची आणि सईबाईंना ती कुणबी समजायची. फरक आहे तो देश आणि मराठी, म्हणजे देशातील कोकणी फरक आहे तो. ते कोकणात असल्यामुळं त्यांना म्हणायचे कुणबी, अशी ती तोऱ्यात असायची, स्वतःला खानदानी समजायची. परत जरा मागं सरकतो थोडासा. राजाराम महाराजांचं लग्न ठरवत असताना सोयराबाई सहज म्हणल्या शिवाजी महाराजांना, आपण प्रतापरावांची कन्या युवरांच्यासाठी करायचं असं म्हणता आहात, परंतु त्यांचं आपला पदर जमतो का. सहज म्हणल्या, राणीसाहेब काय बोलता पदर. जेव्हा सेनापतीने आमच्यासाठी प्राणाची भलुती दिली आहुती, त्याच वेळेला त्यांचा आमचा पदर जमला. वाक्य शिवाजी महाराजांचं आहे. आणि ज्यानं आमच्यासाठी प्राण दिला त्याच्यासाठी पदर जमतं का बघायचं असतं का कुठं. नाजूक नातं होतं थोडंसं. म्हणजे पत्नीच आणि ती सोयराबाई हट्टी असायची, माने असायची, त्यांचे भाव. पण मोठा सुंदर प्रसंग आहे. किती बी सांगण्याचा प्रसंग केला तरी सुद्धा समारोप करावाच लागणार आहे, त्यामुळं आवर्त घेतो. आणि एक हा प्रसंग लक्षात ठेवा, संभाजी महाराज शत्रूला मिळाले. आता हा भाग ऐकण्यासाठी सोयराबाईंनी बरोबर कट रचला. अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सर अजून नाव सांगा की, ते बाळाजावजी आणि अजून एक राहिलं मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद आणि बाळाजावजी. हे 4-5 माणसं घेऊन तिनं चांगला कट रचला आणि संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक वातावरण तयार केलं. आणि मग सांगितलं की संपलं आहे महाराजांचं जीवन, ते काही खरं नव्हे. काय झालं अजून इतिहास सांगू शकत आपल्याला, परंतु 3 एप्रिल म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला. उद्या सकाळी सांगणार आहे, पण आत्ता फक्त त्याचं सुतोवाच करतो की पुढच्या वर्षी मी शिवनेरी ते रायगड अशी मुलांची चालण्याची पदयात्रेची मोहीम काढलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ते निर्याण स्थान, आणि निर्याण स्थानाला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे बरोबर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पोचायचं आहे. त्याच्या पाठीमागं 10 दिवस अगोदर शिवनेरीवर निघायचं आहे.
आग्रा ते राजगड एवढा खडतर प्रवास नाही, मुदत बी कमी आहे, प्रवासही खडतर नाही, पण कोणत्याही मुलांना सक्ती नाही. ज्यांना तसा वेळ मिळू शकेल त्याने आत्तापासून म्हणजे रजा रिझर्व ठेवा, सिक लीव काढू नका, लक्षात ठेवा. चला पुढं उद्या सांगणार आहे. महाराज गेल्याबरोबर या बाईनं इतकं महाराज गेले, सोयराबाई इतक्या धूर्त, गडाचे दरवाजे बंद, खालच्या रयतेला माहीत नाही आपला पोशिंदा गेलाय. महाराजांची सावलीसारखी पत्नी पुतळाबाई, तिला माहीत नाही आपलं कुंकू गेलं. आणि हंबीराव माहिताना माहीत नाही की आपला धनी गेलाय. बाईची पत्र हंबीरावना जायची की महाराजांच्या तब्येतीला आराम पडत चाललाय. त्यावेळेस शिवाजी महाराज मेले होते. शंभूराजानं पत्र जात होती सोयराबाईंची की महाराजांच्या तब्येतीला आराम पडत चाललेला आहे, बरं वाटल्यानंतर तुम्हाला बोलून घेत आहेत. आणि पुतळाबाईला निरोप जात होते की महाराजांच्या तब्येतीला उतार पडत चालला आहे, तुम्हाला नंतर वर बोलवण्यात येईल. पण या दरम्यान सगळं होत असताना हंबीराव मोहित्यांना आणि पुतळाबाईंना कळालं होतं की महाराज नाहीत. संभाजी महाराज पन्हाळगडावर आले आणि सोयराबाईनं पत्र पाठवलं की महाराजांच्या तब्येतीला आराम पडलो, आपल्याला बोलवतील. पाठोपाठ हंबीराव मोहित्यांचं पत्र गेलं, धनी गेले, मोठी कठीण परिस्थिती आहे, जीवाला धोका आहे, सावध राहा. पुतळाबाईचं पत्र गेलं, आमचं कुंकू हरपलं, तुम्ही पोरके झालात, जीवाला धोका आहे, सांभाळून राहा. हे एक लक्षात ठेवायचे. सोयराबाईनं हे सगळं कटकारस्थान केलं, पण स्वराज्याचं सौभाग्य हे आहे की त्या सोयराबाईंचा सक्का भाव हंबीराव मोहिते त्यानं मात्र स्वराज्याशी बेईमानी केली नाही. त्याला माहीत होतं की ही विधवाबाई आणि 10 वर्षाचं पोरगं राज्य काय सांभाळेल, रणांगणामध्ये विजयसारखं तळपणारा हा राजा, हे 22 वर्षाचं पोरगं हेच राज्य सांभाळू शकतं, हे त्यानं ओळखलं. आणि सख्खी बहीण असूनसुद्धा तो सख्खी बहिणीच्या पाठीमागे उभा राहिला नाही. एवढ्या उदार अंतःकरणाचा सेनापती शिवाजी महाराजांच्या सगळ्या स्वराज्याच्या इतिहासात झालेला नाही. इतिहासात हा लक्षात ठेवा, इतिहासात झाला नाही. आपला इतिहास असा आहे की सासूबाईंच्यासाठी अशोकजी चव्हाणांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर इदन्न मम सासूबाई स्वाहा, कशी नात्याची राजकारण चाललेत बघा. जाऊ दे, लक्षात आलं तुमच्या. हे पॉईंट लक्षात ठेवा. जी सोयराबाई संभाजीच्या जीवावर उठल्या, जी सोयराबाई संभाजींना स्वराज्य मिळवून देत नाही, तिचा सक्का भाव हंबीराव मोहिते त्याच शंभूराजांच्या संरक्षणासाठी सिद्ध झाला आहे आणि त्याच शंभूराजांना राज्याभिषेक करण्यासाठी तो धडपडतो आहे. हे काय काय हा इतिहास असेल हो. शिवाजी महाराज पौर्णिमेला गेले, चैत्रवद्य द्वादशीला शिवाजी महाराजांचं श्राद्ध झालं, उत्तर कार्य. आता चैत्रवद्य द्वादशी ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया, हे अंतर फक्त 6 दिवसाचं आहे आपला, फक्त 6 दिवसाचं. तर 6 म्हणजे शिवाजी महाराजांचं उत्तर कार्यानंतर 6व्या दिवशी या बाईनं घाईघाईनं राजाराम महाराजांचा मंचकारोहण विधी केला. राज्याभिषेक करता येत नव्हता, मंचकारोहण विधी केला घाईघाईनं. आणि मग घाईघाईने सगळं शिष्टमंडळ बसलं, पुढची स्वराज्याची वाटचाल कशी करायला ठरलं. आणि त्यामध्ये स्वराज्याचे शत्रू कोण, स्वराज्याचा शत्रू मोंगलाला मिळाला शंभूराजा, तो स्वराज्याचा राष्ट्रद्रोही आहे, राजद्रोही आहे. तर त्या राजद्रोहाला अटक करावी आणि टकमोक टोकावर तोफेच्या तोंडी द्यावं असा ठराव झाला. तसं सैन्य गेलं. हंबीराव मोहित्यांना तसा हुकूम झाला महाराणी म्हणून. आणि मोरोपंत पिंगळे, हिरोजी फर्जंद, बाळाजी अवजी, अण्णाजी दत्तो ही सगळी माणसं सैन्य घेऊन पन्हाळगडावर शंभूराजांना अटक करण्यासाठी कराडमार्गे निघाली. त्यांचा मुक्काम उमरजला पडला आणि त्या दिवशी तळबीडच्या वाड्यामध्ये हंबीराव मोहिते खलबत करत होते. ते विचारत होते आपल्या सगळ्या सोबत्याने, बोला एका विधवाबाईच्या पाठीमागं जायचं काय का शूर, बोला काय करायचं. सांगितलं सगळ्या मावळ्यांनी, नाही, स्वराज्य धोक्यात आहे, बाईच्या हातात नाही द्यायचं, योग्य माणसाकडे द्यायचं.
शंभूराजाच्या पाठीमागे जायचं ठरलं. आणि दुसऱ्या दिवशी काही सांगितलं नाही, ही सगळी मंडळी बरोबर निघाली आणि आमच्या कराडजवळ गोठं नावाचं गाव आहे, त्या गोठ्याजवळ हंबीराव मोहित्यांनी या सगळ्यांच्याशी युद्ध केलं, त्यांना कैद केलं आणि त्यांना घेऊन पन्हाळगडावर घेऊन शंभूराजांच्या स्वाधीन केलं. हंबीराव मोहिते लक्षात ठेवा. शंभूराजे वाचले. ही सगळी जी माणसं कपट करतील अटक करण्यात आली. शंभूराजे गडावर आले, राज्याभिषेक केला नाही. 1681ला शंभूराजांनी राज्याभिषेक केला. महाराज गेल्यानंतर 10 महिने 8-10 महिन्यांनी. आता एक लक्षात ठेवा की जेव्हा शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आहे त्यावेळची कंडिशन काय लक्षात ठेवा. त्यावेळची कंडिशन अशी आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी लागल्याबरोबर आता मराठेशाही संपवायची म्हणून 5 लाखाचं प्रचंड सैन्य घेऊन औरंगजेब आग्र्यावरून महाराष्ट्राकडे चाललेला आहे. संभाजी महाराजांचा केव्हाही घात करण्यासाठी ही सगळी स्वराज्यातली चांडाळ चौकडी टपून बसलेली आहेत. एका बाजूला पोर्तुगीज आहेत, दुसऱ्या बाजूला इंग्रज आहेत, इकडं आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे. आणि या सगळ्यामध्ये हा एकटा वीर सापडलेला, राया जतन करिता कष्ट. 1682ला औरंगजेब स्वराज्यामध्ये आला. 1682च्या जुलै महिन्यामध्ये या माणसाने आणखीन एक प्रयोग केला. संभाजी महाराजांना विषय प्रयोग केला. संभाजी महाराजांच्या हातात एक अंगठी होती, त्यामध्ये हिरा होता. एका साधून दिलं, सांगितलं होतं हे हिऱ्यावर लक्ष ठेवा, हिऱ्याचा कलर बदलला की अन्नात विष आहे. शंभूराजे त्यामुळं वाचले, तरी शंभूराजेंनी त्यांना क्षमा केली. 1681ला राज्याभिषेक झाला. मागचं सगळं शत्रुत्व संपवलं, सगळ्या कायद्यांना मुक्त केलं. आणि उलट बाळाजी आवजी, अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांना परत पदं दिली हो, पण ती बदलली नाहीत माणसं. त्यांनी परत आणखीन घात केला. औरंगजेबाचा पुत्र होता अकबर, त्याला त्याने असं पत्र लिहिलं चांडळ चौकडीनं की आम्ही संभाजीला गिरफ्तार करून तुमच्या ताब्यात देतो, त्याच्या मोबदल्यात आम्हाला अर्ध राज्य द्या. बाबा बाबा बाबा, की स्वराज्याच्या अर्ध्या राज्याच्या वाटणीसाठी त्या स्वराज्याचा सेवक बळी देण्याचं काम चाललं होतं. लक्षात ठेवा. आत्ताच्या ह्या राजकर्त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. लक्षात ठेवा. आता तिकडे आणखीन घुसत नाही. मग मात्र चिडले. गंमत काय झाली, अकबराला संभाजी महाराजांनी आता ते आणखीन मागं जावं लागतंय सहकार्य केलं होतं. त्यामुळं अकबर चांगला होता. तसे मोगलाकडून अपेक्षा नाही तशी, म्हणजे निमक हलालची अपेक्षा नाही, निमक हरामची अपेक्षा आहे. पण तो कसा काय जागला कोणाला ठाऊक. त्यानं ते पत्रच शंभूराजांकडे पाठवलं. पत्रच पाठवलं की आपली माणसं असं म्हणतात. मग चिडले आणि मग मात्र 1682ला अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद ही तिन्ही माणसं हत्तीच्या पायाखाली दिली गेली. मोरोपंत पिंगळे तुरुंगात असताना वारले. आणि सोयराबाईंना पश्चाताप झाल्यामुळे त्याने विष पिऊन आपली आत्महत्या केली. स्वराज्यामध्ये दुफळी तर झाली होती. आता सगळ्या बाजूनी कावर उठलं होतं आणि औरंगजेबाने ठरवलं होतं की आता शिवाजीचं राज्य संपवायचं. आता पुढे वेळ घेत नाही तुमचा. 1682 ते 1689 ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये या युवराजानं, म्हणजे हा रुद्र अवतरला, रुद्र अवघा हालकल्लोळकडे तांडव नृत्य करेल. या 7 वर्षामध्ये या रुद्रानं तांडव नृत्य केलं. संभाजी महाराजांनी या 7 वर्षामध्ये 128 लढाया केल्या. जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या वर्षामध्ये एवढ्या लढाई खेळणारा एकच राजा झालाय, त्याचं नाव शंभूराज. 128. प्रत्येक युद्धामध्ये हा राजा स्वतः आघाडीवर असायचा. आता या सगळ्या 7 वर्षात 128 युद्ध ज्यानं खेळली त्या राजाला खाजगी जीवनामध्ये म्हणजे पत्त्यान, जुगारन, बायान हे दारून कधी सोड झाली असेल. अहो त्या पोराला जेवायला सोड झालं नाही महाराज. आणि शेवटी दुर्दैव झालंच की राजांच्या मृत्यूनंतर
पिलाजी शिर्क्याची 2 मुलं, गणोजी शिर्के आणि अंतो शिर्के, त्यांनी बरोबर पुढं प्यादं सरकवलं. आमच्या वतनाचं काय, हट, वतन देत नाही. तेवढ्याच करण्यासाठी ती चिडली जात आणि ती मोंगलाकडे गेली, गणोजी शिर्के, आणि त्यानं मग गिरफ्तार केली. रुद्र जसा आप्तगणाकडून फसला तशी फसण्याची शक्यता आहे, तसा हा रुद्र आपल्याकडे फसला. त्या गणोजी शिर्क्यानं गद्दारी करून या शंभूराजाला धरून मुकर्रब खानाच्या ताब्यात दिला. आता कसं दिलं तो सांगण्याचा प्रसंग आजचा नाही, काय सांगायचे कारण नाही. तर त्या स्वराज्याचं रक्षण करत असताना शेवटी राजाला आपल्या प्राणाची सुद्धा बलिदान द्यावं लागतं, प्राणाची सुद्धा आहुती द्यावी लागती. आणि प्राणाची आहुती देताना त्या राजाला म्हणावं लागतं, राष्ट्राय स्वाहा राष्ट्रस्य इदन्न मम. ज्ञानेश्वर महाराजा ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर. सर्वांची क्षमा मागतो. एक शंभूराजांचं राष्ट्राचं काम करत असताना आपल्या जीवनाची काय ससे होलपट होती हे तुमच्या पुढे ठेवण्यासाठी थोडा आज म्हणजे लिमिटच्या बाहेर गेलेलो आहे, त्यामुळं क्षमा करा. राहिलेला वेळ सकाळी भरून काढण्याचा प्रयत्न करेन, सकाळचं कीर्तन थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करेन असं आत्ता तर म्हणतोय. पण आपण हे लक्षात ठेवा, इतिहास लक्षात ठेवा. आणि हे सांगायचं राहिलं की त्या शंभूराजांच्या पाठीमागं सावलीप्रमाणे राहिलेले हे आंबेराव मोहिते बाबा, संभाजी महाराजांचे मामा. खरं म्हणजे सोयराबाईंना कैद केल्यानंतर तरी आंबेराव बदलले असते की माझ्या बहिणीला का कैद केले सोय म्हणून, पण हा स्वराज्याचा सहज बदलला नाही. एक भाग सांगतो, इतिहास सांगत नाही, नुसतं 2 मिनिटात सांगतो. 1681ला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेकाला आंबेराव मोहितेने घोषणा केली की आम्ही आमच्या भाच्यांना राज्याभिषेकाची सप्रेम भेट देणार आहोत, नजराना पेश करणार आहोत. तिसऱ्यांदा सुरत की बेसुरत, तिसऱ्यांदा सुरत लुटणार आणि सुरतेचे खजिना महाराजांच्या चरणाजवळ आणणार, स्वराज्याचा नजराना म्हणून. आंबेराव मोहिते. आणि शिवाजी महाराजांनी गनिमा काव केला, संभाजी महाराजांनी त्याच्या पुढचा गनिमा आहे. योजना जाहीर झाली आणि बातमी गेली सुद्धा, बातमी आग्र्याकडे गेली, आग्रा लुटायला तिसऱ्यांदा जाणार आहेत. त्यामुळे आग्र्यामध्ये पक्का बंदोबस्त झाला, पक्का आग्र्यामध्ये पक्का बंदोबस्त झाला. आणि संभाजी महाराजांनी आंबेराव मोहिते आग्र्याला गेले नाहीत, ते गेले बुऱ्हाणपूरला. आता बरं आहे का सांगा. आम्ही एक ठरवलं आहे, तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे, सगळ्यांचंच पाहिजे. काय ठरवले, आता सरकारला लई विनंती केल्या ह्या टोल नाक्यासंबंधी, ते काय ऐकत नाही. आता सरकारला शेवटचं एक पत्र देणार आहे आणि टोल नाक्याच्या होळीला सुरुवात करायची, लक्षात ठेवा. तयारी आहे ना? हां, हे लगा ही असली पिलावळी निर्माण केली आम्ही, काय लक्षात नाही असं एकाच म्हणून झालं, लक्षात घ्या. आता कसं व्हायचं सांगा, हे माझ्या अगोदरच तयार आहे, ती माझ्या अगोदरच तयार आहेत, लक्षात. आम्ही बी असंच करणार आहे, गुरु असंच करणार आहे. टोल नाका जाहीर करणार एक आणि पेटवणार दुसरा, आणि पेटवणारच, माघार गेले नाही. बोला कोणा कोणा तयार आहे बघू, हात वर करा. आता कसं व्हायचं सांगा. इसको बोलते राष्ट्राय स्वाहा राष्ट्रस्य दन्न मम. तुकाराम तुका. अहो गनिमा कावा केला तिकडं, ते आग्र्याला सुरतला तर मागचे 2 अनुभव असल्यामुळं तयारीत आहेत सगळे, आणि इकडे झोपलं होतं सगळं. आणि विशेष म्हणजे काय ते, आता हे सगळं सांगूशीच वाटते हो. बुऱ्हाणपूरचा जो किल्ला, आता काय तुम्हाला परत कोणी सांगणार नाही, खरं सांगतो. बुऱ्हाणपूरचा जो किल्ला होता तिथे बावळट जात होती, असं आहे.
त्याच्या मुलाचं लग्न ठरलं तर ती मुलगी होती हैदराबादकडं. म्हणजे हैदराबादच्या निजामाची मुलगी ठरली असल्यामुळं मोठं कुळ असल्यामुळं हे लवाजमा घेऊन आपला दिमाग दाखवण्यासाठी वैभव घेऊन तिकडे गेलं हैदराबादला. आणि मग बुरानपूरच्या रक्षणासाठी 1000 भर सैन्य ठेवलं. त्याच्या लग्नाची तारीख बघून हे सगळे गेले होते. आहे का नाही गंमत सांगा लक्षात. आणि आता तुम्हाला काय सांगावं, आता ते 1000 सैन्य काय करेल हो. ह्या मराठ्यांची अशी तोडधाड पडली म्हणता. आणि असा बुरानपूर असं उपसलं बुरानपूर शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी. सुरत उपसली तसं बुरानपूर उपसलं. सुरत म्हणजे औरंगजेबाची दाढी होती. शिवाजी महाराजांनी दाढी हिसकावली आणि तो बुरानपूर म्हणजे औरंगजेब म्हणायचा परी के गाल पर का तिल है तिल. तो म्हणायचा स्वर्गातल्या परीच्या गालावरचा तिळ आहे बुरानपूर. संभाजी महाराजांनी तो तिळच उपसून आणला सकाळ लक्षात. आता पुढचं सांगतोच गाड्या थोडं का नको सांगू सांगा. सांगाच म्हणतात. आणि या बायाशिवाय काही देत नाहीत कोणाला मोडू द्या नको. पुढचा ऐका. गनिमा कावा ऐकला पाहिजे. गनिमा कावा ऐकला पाहिजे. सगळा खजिना लादला. हंबीराव मोहिते आहेत, संभाजी महाराज आहेत, परतीला निघाले. आणि मग तिकडे बातमी गेली की बुरानपूर लुटलं आणि त्यानं निम्मार्ध लग्न सोडून परत आलं. असं कसं झालं. हे तर सुरतेला जाणार होते. सुरतेचं सोडून इकडं कसे काय आले. आणि अशी गद्दारी त्यांनी कशी काय केली. ठरल्याप्रमाणे सुरतेलाच जायला होतं ते लक्षात ठेवा. हे बुरानपूरवर आलेच कसे असं येऊ द्या. बुरानपूर कुठनं काही ना बुरानपुरावरून येण्यासाठी रस्ता एकच आहे महाराष्ट्रात. हुशार होता. बरोबर वाट अडवली बरोबर. आणि त्याच रस्त्यानं संभाजी महाराज निघाले. आता काय काय तुम्हाला सांगूशी वाटतं डोकं फिरवायचं. संभाजी महाराज लक्षात आलं की हा त्याचं नाव जरा सांगतात आहे का लक्षात. बुरानपूरचा सरदार नावच लक्षात नाही माझ्या. हां नाही नाही जाऊ दे ना उद्या सांगतील सकाळी सर त्यांचे पाठ आहे सगळं. तो असा चिडला होता कसा जातोय बघू. आणि त्याच रस्त्यानं संभाजी त्याच रस्त्याने गेले हो. आता ऐका गनिमी कावा ऐका तुम्ही. गनिमी कावा असा केला. संपत्ती आहे ना ती सगळी संपत्ती बैलावर लादलेली होती. सगळं सैन्य पाठीमागं थांबलं. आणि मोजके 500 शिलादार सोडले फक्त मोजके. त्यांच्या डोक्यावर बुचकी दिली आणि त्या बोचक्यामध्ये कपडे दिली बाकी काय नाही. कपडे आणि खाण्याचं साहित्य. आणि ते 500 माणसं गेली निघून. आणि ह्यानं बरोबर ओ मराठी आ रहे पकडो पकडो. पकडली की. आणि त्याने विचारलं कोण तुम्ही कोण. ते म्हणले आम्ही संभाजीची माणसं. आणि मग कसं काय निघालं आहे. काय नाही म्हणले आपलं आम्ही बिगार आहे. तर ते सैन्य पुढं गेले पाठीमागणं आम्ही आपलं चाललो आहे. सैन्य गेलं गेलं मला गेलं कसं. ते म्हणले ते संपत्ती वगैरे असल्यामुळे ह्या रस्त्याने गेले नाही ते दुसऱ्या रस्त्याने गेले. आता आता काय तुम्हाला सांगू. हे 500 माणसं गेली निघून तिथनं पुढं. आणि हे दातवट खात म्हणला साला निकल गे तर त्या वैतागला का गेलीच वय शेवटी. आणि हे घरी आलं. आणि हे घरी आलं संभाजी महाराज त्याच रस्त्याने गेले. ठाला विठाल बाबा रकुमा देवी वरुदा संभा प्रीदा तैसामी तरी सुद्धा हंबीराव मोहिते सांगायचं राहतोच. 1600 ऐका ऐका एक मिनिट फक्त. 1687ला औरंगजेबानं आदिलशाही बुडवली. 1687ला त्यावेळेला आदिलशाहचा सरदार होता सरजा खान नावाचा. आणि तो औरंगजेबाकडे आला आणि तो औरंगजेबाचा सरदार झाला. आणि मग औरंगजेबानं त्याला स्वराज्यात पाठवलं. तो इथं आला वाईला. त्या वाईच्या युद्धामध्ये या केंद्रगडाच्या पायथ्याशी हंबीराव मोहिते आणि सरजा खान यांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हंबीराव मोहित्यांचा अंत झाला. विठ्ठल जय 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 विठ्ठल
जय जय विठ्ठल. आपण